लीजिए, अपने अपराधों को कबूल कर अंगीकार करके हम प्रार्थना कर रहे हो प्रभु जी। बड़े बड़े कार्य करने वाले इसके लिए धन्यवाद 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 धन्यवाद। अपना क्या आपको आपका हाथ में सौंप के प्रार्थना कर रहा हूं, आदर महिमा आपको दे देते यीशु मसीह के पवित्र नाम में, आमेन आमेन आमेन। बैठ जाइए। हालेलुया। कम बने। वी आर गोइंग टू वर्शिप। आराधना करने के लिए जा रहे हम। प्रभु का उपस्थिति जरूर अपने बीच में प्रकट होने वाला है। ब्यूटीफुल साउंड, राइट? नो echoes and nothing. So my God, hallelujah. Translations रखने वाला है। I know number of people they do not understand Hindi. They are present here. So we want to keep that translation. Now is my question, कौन सा भाषा में translation रखेगा? मलयालम, हिंदी, right? हिंदी मलयालम, हिंदी मलयालम, हिंदी मेन स्पीकर हिंदी में बात करेगा। अपना जो पास्टर भी हिंदी में बात करने वाला है। मोसेस हिंदी मलयालम, हिंदी मलयालम। मोसेस पास्टर भी तगड़ा हिंदी बोलने वाला है। मोसेस पास्टर मलयालम नहीं बोलेगा, लेकिन आज पास्टर तो मलयालम भी बोलेगा। ठीक है, प्रभु बड़े कार्यों करेगा। सो वी आर गोइंग टू वर्शिप लॉर्ड। साथ में काके प्रार्थना करेगा। हालेलुया 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 हालेलुया। हम आज अपने हमारे स्थानिक जगह से एक अलग जगह पर आए हैं, तो शायद यहाँ की हवा सबको जच नहीं रही लगता है। मीरा रोड से काफ़ी दूर आकर एक अलग जगह पर परमेश्वर की आराधना करने के लिए परमेश्वर ने हमको सहायता किया है। तो मीरा रोड का ही जोश क्या हम यहाँ पर कोने में लेकर आ सकते हैं? हालेलुया हालेलुया हालेलुया। आज यहाँ पर परमेश्वर की उपस्थिति मौजूद है, ऐसा हम विश्वास करते हैं। आमीन। इसका वचन कहता है, जहाँ 2 या 3 मेरे नाम पर इकट्ठा होते हैं वहाँ पर मैं हाजिर हूँ। क्या करने के लिए? वहाँ पर छुटकारा देने के लिए, वहाँ पर शांति देने के लिए, वहाँ पर चंगाई देने और वहाँ पर नया जीवन देने के लिए। हालेलुया। आई बिलीव दैट गॉड इज प्रेजेंट इन आवर मिडस्ट दिस इवनिंग। मैं विश्वास करता हूँ कि परमेश्वर आज हमारे बीच उपस्थित है। And he is going to do something marvelous in our eyes. और हमारे जीवनों में कुछ अद्भुत कार्यों को वो करने जा रहे हैं। Hallelujah. हालेलुया। So let us sit in the presence of God with a great expectation. आज हम परमेश्वर के सानिध्य में हम बैठे एक बहुत ही इच्छा रखकर। This night God is going to fulfill your desires to the level of your expectations. आज परमेश्वर आपकी इच्छा के रूप ही उन पूरे करके देंगे। The more hungrier that you are, the more eager that you are to receive a breakthrough in your life, to receive something new and something fresh in your life. He can fill you with that freshness. He can fill you with that new experience tonight. आप जितने भूख और प्यास के साथ आज परमेश्वर की उपस्थिति में बैठेंगे, उसी भूख और प्यास के अनुसार परमेश्वर आज आपको उसके छुटकारा, उसके बंधनों से टूटने से उससे सब भरेंगे। So as I always say that this is your time with God. It's not anything that we are standing here on the stage and we're going to lead in worship. It is the Holy Spirit who's going to lead in the worship tonight, and we're just going to partner with the Holy Spirit in worshiping and adoring our Father in heaven. क्योंकि ये मैं हमेशा कहता हूँ कि ये हमारा समय नहीं है, पर ये आपका समय है, आपका और परमेश्वर का समय है, जहाँ पर पवित्र आत्मा आपको सहायता देती है कि आप स्तुति और आराधना कर सकें। हालेलुया हालेलुया। एक बहुत ही बड़े व्यस्त दिन के बाद जब पिता अपने बेटे को मिलता है तो कैसा उनका मुलाकात होता है? After a lot of time when a father meets his son, what does he do? क्या वहाँ की वातावरण शांत रहती है? Does he care about the things of the world? क्या उस पिता का बच्चा या बच्ची जो है वो चुपचाप वहाँ पर खड़े रहेंगे? Does the child just sit silently in his presence? वो कूद कर अपने पिता के बाहों पर जाकर अपने आप को गले लगा लेते हैं। He or she jumps and runs to his father. तो आप जरा सोच कर देखिए, हमारे स्वर्गीय पिता अगर आज इस शाम के समय आपकी मुलाकात लेने के लिए यहाँ पर आए हैं, तो If you have come here to meet your heavenly Father, then तो हमारे जीवनों को हम यहाँ पर चुप ना रखें, हमारे जुबानों को हम चुप ना रखें। let's not keep our mouths shut this evening. हालेलुया। Hallelujah. तो आज इस रात के समय पे हम कुछ देर अपनी आंखों को बंद करते हुए परमेश्वर की उपस्थिति में उसकी आराधना करने के लिए जाने वाले We हैं। are going to worship the Lord in this presence today. आपकी जुबानों से स्तुति और धन्यवाद की भेंटें आप निरंतर चढ़ाते रहने पाए। Amen. With your mouths, let us just keep on praising the Lord. आपको किसी गाने की शुरुआत होने के लिए जरूरत नहीं है। कोई गाने की शुरुआत के लिए आप इंतजार करके ना बैठे। Do not wait for someone to start the worship. He is your worship. वो आपकी आराधना He है। is your song. वो आपका गीत है। He is your testimony. वो आपकी गवाही है। He is the one who you need to worship this moment. आज शाम के समय जिसकी आराधना आप करना चाहते वो है। This is my story.
praising my Savior all the day long. Can we sing this together? This is my story. This is my song. That we need to praise our Savior at all the days of our life. हमारे उद्धारकर्ता को हमारे जीवन के हर एक दिन में, हमारे जीवन के हर एक पल में उसकी आराधना, उसकी स्तुति करना ही हमारे जिंदगी का सबसे बड़ा कर्तव्य है. This is my story. This is my song. Praising my Savior all the day long. Blessed assurance, Jesus is mine. Oh, what foretaste of glory divine, heir of salvation, purchase of God, because you are born of His Spirit, born of His Spirit, and washed in His blood, washed in, and that is why I will sing. This is my story. This is my story. This is my song, praising my Savior all the day long. This is my story. This is my song, praising my Savior all the day long. क्या अपने हाथों को स्वर को उठाकर कहे हालेलुया, 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 हालेलुया. उस स्वर के पिता की आराधना करते हुए कहे रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना. आज इस रात के समय हम घोषणा में अधिकार करें कि परमेश्वर इस शरीर के ऊपर शैतान का कोई अधिकार नहीं है, क्योंकि ये शरीर को बनाने वाला वो सृष्टि करता है. ये शरीर को जिसने बनाया है, इस पूरे पृथ्वी को रचना करने वाले वो परमेश्वर की एक आवाज से बनने वाली ये शरीर है, जिसके ऊपर केवल मेरे परमेश्वर का प्रभुत्व है, जिसके ऊपर केवल मेरे परमेश्वर का अधिकार है. इसलिए शरीर केवल परमेश्वर के लिए है. इस शरीर से प्रकट होने वाली हर एक बात है, इस शरीर से प्रकट होने वाली हर एक कार्य केवल परमेश्वर की है.
हालेलुया, Amen. हालेलुया। Hallelujah. आज इस रात के समय पर आप इस बात की विश्वास करें कि जिसने आपको रचा है, जिसने आपको सृजा है, वो आज यहाँ पर आपके बीच में, आपके जीवनों के अंदर कुछ परिवर्तन को लेकर आने के लिए अपनी उपस्थिति को यहाँ पर लेकर आया है। Hallelujah. The one who has called you, the one who has called you here to change you is ready to bring a transformation in your lives this evening. इस हमारे कलीसिया के सेंट्रल कैंप में जब हम आज अपने पहली सभा की ओर प्रवेश कर रहे हैं, As we are entering for a central camp this year, हो सकता है कि हमारी यहाँ पर जो उम्मीदें हैं वो अलग अलग प्रकार की हो सकती है। we could have come with a different expectation altogether. Maybe you might have come here expecting for a refreshment. Maybe you might have come here expecting for a refreshment. आप यहाँ पर सोच कर आए होंगे कि कुछ नाश्ता खान पान मिलेगा. कुछ ताजगी के लिए शायद आप यहाँ पर आए होंगे। You might have come here for some refreshment. Maybe you might have come here for an infilling of the Holy Spirit. कोई यहाँ पर आए होगा एक पवित्र आत्मा की भरपूरी के लिए. Maybe you might have come here to receive an inner healing. कोई यहाँ पर एक अंदरूनी चंगाई के लिए आया होगा. Maybe some of you might have come here to receive a clear guidance about the next step that you need to take in your life. कोई यहाँ पर आया होगा क्लियर गाइडेंस प्राप्त करने के लिए अगले पद कहाँ रखनी है I उसके want to लिए. tell you, if you just open up your heart tonight in the presence of God, मैं आपसे कहना चाहता हूँ यदि आप आपके हृदय को आज शाम के समय खोल दे. more than what you have asked for, आमेन आमेन. आपके मांगने से ज्यादा, more than you can ever imagine, आपके कल्पना से ज्यादा, He can fill you. आमेन, वो आपको भर सकता है. He can bless you. वो आपको आशीष कर If सकता you're है. ready to just let open your heart in the presence of God अगर आप this ये करने evening, के लिए तैयार है तो अपने मनों को, अपने हृदय को आज उसके सम्मुख आप खोल दे. क्योंकि वो हमारा खुदा एक रहोबोत का खुदा Amen. है। Because our God is a God of Rehoboth. वो विशाल स्थानों का एक परमेश्वर है, Amen. He's a God of mighty places. जिसने अब्राहम से ये वायदा किया कि मैं तुम्हें और तुम्हारे संतानों को आशीषित करूंगा। And the one God who has promised you that I'm going to bless you and your generation. अब्राहम भी ये गवाही दे सकता है, पीढ़ी दर पीढ़ी मैंने और मेरे परिवार ने इस बात को चकी है कि मेरा परमेश्वर वायदों को निभाने वाला एक परमेश्वर है। Amen. Abraham can testify that God is a God who has kept his promise and he has blessed me and my family and generations to come. क्योंकि वो मेरे लिए विशालताओं को तैयार करने वाला एक खुदा है। Because he's a God who's going to expand in my life. कितने लोग ये विश्वास करते हैं कि हमारा परमेश्वर एक रहोबोत का खुदा है? How many of us believe that our God is a God of Rehoboth? हमारे उस रहोबोत की मार्ग पर काफी चुनौतियां जरूर आएंगी। There are many challenges that come against our Rehoboth. इसहाक को भी काफी चुनौतियां आई। Isaac also faced some challenges. 3 बार कुआं खोदने के बावजूद लोगों ने आकर उसका विरोध किया। There were 3 times when he dug up the well, but there were people who were against him. लेकिन एक बात आज इस रात के समय में आपसे कहना चाहता But हूँ, there's one thing that I want to tell you this evening. अगर आज आप अपने जीवन के अंदर एक रहोबोत के अनुभव को प्राप्त करने के लिए यहाँ पर आए हैं तो If you have come here to experience a Rehoboth in your life, अगर लोगों चाहे जितना भी विरोध क्यों ना कर ले, no matter how many people are against you, चाहे लोग कितना भी उपद्रव आपके खिलाफ क्यों ना लेकर आ जाए, no matter how many transgressions are against you, लेकिन अगर आप खोदने के लिए तैयार हैं, if you are ready to dig, एक जगह से दूसरे जगह जहां पर Amen. परमेश्वर आपको लेकर जाए, if you don't give up and just keep on doing what God has commanded you to do, एक जगह से दूसरी जगह पर आप अगर खोदने के लिए आप निरंतर तैयार हैं, परमेश्वर आपको आपके रहोबोत के स्थान पर पहुंचाने के लिए आज इस रात के समय पर तैयार है। God is ready to take you to that place of Rehoboth. उसका वचन यही कहता है, दूसरा कोरिन्थियों उसका 14 अध्याय का 16 वचन में, His word says in 2 Corinthians chapter 2 verse 14, ढाढ़स मत हारना, do not lose your heart, धाड़स मत हारना, do not lose your heart, because our troubles will last only for some time. क्योंकि ये जो समस्या संकट है, समस्या है जो कुछ ही क्षण के लिए है, but the joy that is before us is going to last for eternity. पर वो जो आनंद है वो अनंत काल के लिए है. हालेलुया। तो Hallelujah. परमेश्वर ने हमें एक अनंत काल के आनंद के लिए आज इस रात के समय पर चुनकर यहाँ पर लेकर आया है। God has called us for an everlasting joy. तो क्या आज उस रहोबोत की खुदा की आराधना करने के लिए हम तैयार हैं? Are you ready to worship the God of Rehoboth? हालेलुया, Hallelujah. हालेलुया। आप Amen. विश्वास करते हैं कि परमेश्वर एक रहोबोत का खुदा है, If you believe that our God is a God of Rehoboth, तो मिलकर अपनी आवाज को उठाकर उसकी स्तुति और उसकी आराधना we are going to करेंगे। lift our voices and sing together. रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा हमारे साथ, मिलकर बोले, रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा,
रहोबोत का खुदा हमारे इसलिए हम फले फूलेंगे इस देश में, आशीषों के अधिकारी होंगे, हम दाएं बाएं फैलेंगे प्रभु के अनुग्रह से। हम फले फूलेंगे इस देश में, आशीषों के अधिकारी होंगे, हम दाएं बाएं फैलेंगे प्रभु के अनुग्रह, क्योंकि जो उसने कहा है वो पूरा करेगा, और हम भी पाएंगे रहोबोत। जो उसने कहा है, जो उसने कहा है वो पूरा करेगा, और हम भी पाएंगे रहोबोत, क्योंकि रहोबोत का खुदा हमारे साथ। अपने तंबू के स्थान को तू चौड़ा कर, रस्सियों को लंबी और खूंटों को दृढ़ कर। अपने तंबू के स्थान को तू चौड़ा कर, रस्सियों को लंबी और खूंटों को दृढ़, क्योंकि उसका वचन कहता है यहोवा हमारे लिए विशाल लाया है, हमें आगे ही बढ़ना है। यहोवा हमारे लिए विशाल लाया है, आत्मा की सामर्थ से हमें आगे ही बढ़ना है, क्योंकि रहोबोत का खुदा हमारे साथ। मिलकर कहेंगे रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा हमारे साथ। मत डर तेरी आशा फिर नहीं टूटेगी, मत घबरा तू फिर से लज्जित न होएगी। मत डर तेरी आशा फिर नहीं टूटेगी, मत घबरा तू फिर से लज्जित न होएगी, क्योंकि मेरी करुणा तुझसे कभी न हटेगी, मेरी वाचा तुझसे कभी न टलेगी। मेरी करुणा तुझसे और तेरे परिवार से जो मैंने वाचा किया है वो सर्वदा पीढ़ी और पीढ़ी तक मैं पूरा करने वाला परमेश्वर हूँ, क्योंकि रहोबोत का खुदा हमारे साथ। रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा हमारे साथ। रोको मत हाथों को प्रभु की सेवा से, मजबूत बन जाओ खुदा के कलाम से। रोको मत हाथों को प्रभु की सेवा से, मजबूत बन जाओ खुदा के कलाम। उसका ये वादा है तेरे वंश होंगे आकाश के तारे समान, कोई ना रोक सकेगा हमारी उन्नति। तेरे वंश होंगे आकाश के तारे समान, कोई ना रोक सकेगा हमारी उन्नति। हालेलुया। हमने भी क्या गाया? हालेलुया। हमने भी क्या गाया? What did we sing? Based on हमने भी क्या गाया? What did we just sing? अपने हाथों को प्रभु की सेवा के लिए रोके नहीं, Do not stop your hands from His word. क्योंकि Because
वो अपनी कलाम से हमें मजबूत करता है, Because He's going to strengthen us with His अपने word. वचन से वो हमें मजबूत करता Amen. है। He's going to strengthen us with His आज word. इस रात के समय यहाँ पर अगर कोई कमजोरी में है तो If you are here with weakness, परमेश्वर कहता है मेरी कलाम के सामर्थ को अपने जीवन के अंदर स्वीकार कर लो। Hallelujah. I'm going to pour out my word over you. अगर कोई बारंबार काम करते करते थक गया है तो If you are tired by continuously working, परमेश्वर की सेवा करते करते परिणाम ना दिख रहा है और थक गए हैं तो if you find no results but you are still working, परमेश्वर कहता है आज मेरी कलाम की सामर्थ को लेकर Amen. मजबूत बन जाओ, Amen. The Lord says that I'm going to strengthen you with my word. क्योंकि मैंने एक वायदा तुम्हारे ऊपर किया है। Because I have given you a promise. जो वायदा अब्राहम के ऊपर किया वही वायदा मैं तुम्हारे ऊपर करता हूँ। The same promise that Abraham had. तेरे वंश, Hallelujah. तेरे वंश Your generation, आकाश के तारे के समान it will होंगे। be like the stars in the heaven. कोई भी सामर्थ, No power, कोई भी शक्ति, no power, कोई भी बीमारी, no sickness, कोई भी जादू टोना no black magic तेरी उन्नति को रोक नहीं सकता है। can stop your growth. क्या आप इसे Amen. अपने जीवन के ऊपर घोषणा करने के लिए तैयार है? Can you declare this over your life today? तो क्या आप इस प्रकार से गाएंगे So let's sing in this manner कि मेरे वंश होंगे that my generation आकाश के तारे will समान, be like the stars in the sky. कोई नहीं रोक सकेगा No one can stop हमारी उन्नति को। our growth and our progress. क्या इस कलीसिया के ऊपर हम आत्मा में आज भविष्यवाणी करने के लिए तैयार है Are we ready to prophesy this over our church this evening? कि इस कलीसिया की बढ़ोतरी को कोई भी सामर्थ्य, कोई भी शैतान की बंधने रोक नहीं सकती Amen, है। amen, because no one can stop the progress and growth केवल- of our church. केवल इस कलीसिया की नहीं, Not only for this church, लेकिन इस अंतिम युग में परमेश्वर के सुसमाचार को फैलाने से कोई भी सामर्थ्य, कोई भी शक्ति, कोई भी जादू टोना कभी सक्सेसफुल नहीं हो सकती। no power in hell can stop the work of God from spreading in this entire nation. इसलिए आज अपने शब्दों से अधिकार के साथ शैतान को देखकर कहेंगे That's why use your words with your authority and say, हालेलुया। रोको मत हाथों को प्रभु की सेवा से, मजबूत बन जाओ खुदा के कलाम से। रोको मत हाथों को प्रभु की सेवा से, मजबूत बन जाओ खुदा के कलाम। बोले मेरे वंश होंगे आकाश के तारे समान, कोई ना हमारी उन मेरे वंश होंगे आकाश के तारे समान, कोई ना रोक सकेगा हमारी, क्योंकि रहोबोत का खुदा हमारे साथ, रहोबोत का खुदा शब्राला Rahoboth ka Khuda, रहोबोत का खुदा हमारे साथ, रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा, रहोबोत का खुदा हमारे साथ। जो उसने कहा है वो पूरा करेगा और हम भी पाएंगे रहोबोत। उसका वचन कहता है जो उसने कहा है वो पूरा करेगा और हम भी पाएंगे रहोबोत। जो उसने कहा है वो पूरा करेगा और हम भी पाएंगे रहोबोत। इसलिए यीशु आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे। राजा आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे। यीशु आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे। राजा आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे। यीशु आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे। राजा आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे। आरा यीशु राजा बनकर
राज हम में स्थापित कर, शैतान की शक्ति को नाश वो हमारा राजा आया यीशु राजा बनकर, परमेश्वर होकर राज करने, स्वर्ग राज हम में स्थापित कर, शैतान की शक्ति को मिलकर नाश यीशुआ यीशुआ के राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे, राजा आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे, यीशुआ आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे, राजा आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे, यीशुआ आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे, राजा आके राज करे, मुझ में मैं नहीं, मुझ में तू बसे। मिलकर अपने ताले को बजाकर परमेश्वर की आराधना करें। शालाब्रादाना हाँ खुदा तू मेरे जीवन के अंदर आकर राज कर, मुझ में मैं नहीं परमेश्वर, लेकिन मुझ में तू बढ़ते जाए। Lord, not you, but Lord, not me, Lord, but you may increase in my life, Lord. तेरा सानिध्य परमेश्वर, तेरा व्यक्तित्व परमेश्वर मेरे जीवन के अंदर और भी बढ़ता जाए। इस कैंप में परमेश्वर मेरी ये प्रार्थना है कि मैं यहाँ जैसे आया परमेश्वर वैसे नहीं, लेकिन एक नया मनुष्य बनकर, एक नया अभिषेक को प्राप्त करते हुए, एक नए व्यक्तित्व को मेरे जीवन के अंदर लेकर यहाँ से लौटूं, जो व्यक्तित्व यीशु मसीह के चरित्र को दर्शाती है, जो व्यक्तित्व परमेश्वर की महिमा को अपने जीवन के अंदर लेकर चलने वाली हो। उसका वचन ये कहता है कि अगर आपको नया अगर दाखरस डालना है तो कभी पुराने मशकों में आप नए दाखरस को नहीं डाल सकते हैं। You cannot pour old new wine in old wine skins. क्योंकि वो नए दाखरस की जो क्रिया है, उसकी जो कैरेक्टरिस्टिक्स वो इसी प्रकार की है, वो पुराने मशकों में कभी वो अपने आप को समा नहीं पाएगी। Because the characteristics of new wine is that it cannot contain in old wine skin. इस कैंप के दौरान परमेश्वर आपको एक नई अभिषेक के साथ भरने के लिए तैयार है। Amen. God is ready to fill you with a new anointing. लेकिन क्या आप अपने पुराने उस मशके को, अपने पुराने उस चरित्र को यहाँ पर छोड़कर यीशु मसीह के एक नए चरित्र को लेकर यहाँ से लौटने के लिए तैयार है? But are you ready to leave your old self behind and take the new character of Jesus with you? कितने लोग ऐसी एक निर्णय लेने के लिए तैयार है? How many of you are ready to take up that heart? मेरी कुछ पुरानी आदतें, That's some old habits, मेरी कुछ पुरानी गलतियां, some old mistakes, मेरी कुछ पुरानी स्वभाव, some old habits. यहाँ पर आज मैं दफना कर परमेश्वर की स्वभाव को लेकर लौटना चाहता Amen. हूँ। I want to put it into grave and I want to go with a new heart today. तो क्या आप मिलकर इस प्रकार से कहे परमेश्वर से, Can you say this to the Lord? तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बढ़े रदिमा सतना शरबाना शरदाना सुंदरे मोहनदाना, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, ओ तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। मिलकर अपना हाथों को स्वर को उठा ले, तू बढ़े मेरे जीवन के हर एक बातों में, in every aspect of my life, Lord let you increase and I may decrease. शबारा खाने नमासिया दलाम रहा के, ओ तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, शराबाना दे तू बढ़े मेरे जीवन से महिमा तुझे मिले, यीशु नाम के लिए जिए हम,
यीशु नाम के लिए जिए हम, ओ यीशु नाम के लिए जिए हम, यीशु नाम के लिए। मिलकर कहें यीशु नाम, यीशु नाम के लिए जिए हम, सिर्फ और सिर्फ एक नाम, यीशु नाम तू बड़े मेरे जीवन में, तू बड़े शखाना बरहा देने, शखाना लाबारे को बरादा नाश तेरे। मैं जो कुछ भी करूं उसमें तू बड़े, तेरा चरित्र मेरे जीवन में बढ़ने पाए, तेरा अभिषेक मेरे जीवन में बढ़ने पाए, तेरा दर्शन मेरे जीवन में बढ़ने पाए। तू मुझे मिले, तू बड़े, तू बड़े शमराला सतेने, लबारा सतेना लाकारिया बासने, ओ जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े, तू बड़े मैं घटूं। रत्नामा शकेला ब्रजदानामा, अग्रनामा शकेले, ओ तुझे मिले, बढ़ता जाए, बढ़ता जा, बढ़ता जा, बढ़ता जा, मैं घटूं, बढ़ता जा, बढ़ता जा, बढ़ता जा, मैं घटूं। मिलकर एक घोषणा कर अपने जीवन के ऊपर, बढ़ता जाए, शबराना सदना, बढ़ता जा, बढ़ता जा, मैं घटूं, यीशु बढ़ता जा, यीशु बढ़ता जा, ऊंचा उठाते हैं, मैं घटूं, बढ़ता जा, बढ़ता जा, बढ़ता जा, मैं घटूं, जीवन तन्नीर नीरे, दाहम दीपु ऊठे, आहो सरे गटरे, निरारुगन सैरो, जीवन का जल तू है जीवन का जल, सोता जो ना सूखे, शांति दाता सलाम का कर पूरा कब्जा, स्वागत पवित्र आत्मा। इस पवित्र आत्मा की हुजूरी को आज इस शाम के समय पर हम स्वागत करें। तेरी भर तू अपने क्या हम कह सकते हैं वेलकम होली स्पिरिट, वेलकम होली स्पिरिट, जीसस we are in your presence, fill us with your power, fill us with your power, live inside of me, live inside of me,
स्वागत पवित्र Baba, we welcome you. रबाना सुदेले रोशोदेली ब्राशक ले आबाखनासिया तेरे बाशुदेले दारानो लोमो शिब्राले भर तू अपने साथ उस रूहानी समर्थ से रह तू मुझ में Thank you, Jesus. प्रभु हम अपने आप को समर्पण करते हैं आपका महिमा सामर्थ्य से इस जगह को भर दीजिए प्रभु जी हमें से हर व्यक्ति को भर दीजिए Lord, we do not want to go back empty-handed. हम खाली हाथ नहीं लौटना चाहते प्रभु Lord, fill us with your presence. आपके सानिध्य से हमें भर देना प्रभु जी हम बहुत भूखे होके प्यासे होके आपका उपस्थिति में आया है We are here with a lot of hunger and thirst. आप जीवन का जल का सोता है You are the source of living water. Amen. इस जगह हमें अपने लिए एक सोता खोल के दे दीजिए Lord, you open a source for us, Jesus. आप रहबोत का परमेश्वर है You are a God of Rehoboth. आप सोता खोलने वाला परमेश्वर You are a God who opens resources. आज रात को हम प्रार्थना करो We pray tonight आपका बच्चों के लिए that for your children, God, एक सोता आपने खोल दीजिए amen, amen, that you may open up a source, Lord. हम प्रार्थना कर रहे हैं We pray, Appa, यफता Ephatha, खुल जाओ open up. Amen. खुल जाओ Open up. खुल जाओ Open up. Amen. Amen. Oh, we welcome Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Oh, live inside. Live inside of me. Oh, welcome Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. You are the living water. You're the living water. Comforter and counselor. Never drying fountain. शब्राला दे रामाना Comforter and counselor. Take complete control. You're the living water. Never drying fountain. दाना लाब्रा देखे ले ले Comforter and counselor. Take complete control. യേശു ജീവന്റെ ജലത്തിന്റെ ഉറവയാണ് Jesus is the source of living water. ഒരിക്കലും വറ്റിപ്പോകാത്ത ഉറവ ऐसा एक स्रोत जो कभी नहीं सूखता. ഇന്ന് രാത്രി അവൻ ഇവിടെ ഉണ്ടെങ്കിൽ आज रात वो यहाँ पर है. നമുക്കായിട്ട് ഒരു വലിയ ഉറവ തുറക്കാൻ പോകും Amen. हमारे लिए एक बड़ा सा स्रोत वो खोल कर देने वाला है. Amen. Amen. A few months Hallelujah. ago when we visited this place, जब पिछले कुछ महीने जब हम इस जगह पर we आए just थे, came here to
see the sight, for the sightseeing. हम सिर्फ साइट सीइंग करने के लिए आए At थे that time it was a rainy season. और तभी बारिश का मौसम था So the waterfall is, tremendous. It was wonderful. और यहाँ पर जो एक वाटरफॉल होता है वो बहुत ही अद्भुत But था today when we came back here, और आज जब हम वापस आए we found the water is not having that much force. और वहाँ पर जो वाटरफॉल था उसमें इतना प्रभाव नहीं Every है streams, every fountains that may dry up. यहाँ पर ऐसे स्रोत हैं जो सूख जाते हैं That is seasonal. वो सीजनल है But there is one वो ऋतु के fountain अनुसार है पर ऐसा एक स्रोत है that will never dry up. आमेन ऐसा एक झरना है जो कभी नहीं That will सूखता never dry up. हालेलुया In season. वो In ऋतु season. में वो ऋतु में And in off season. और ऋतु रहित में He is our never drying fountain. आमेन वो हमारा कभी नहीं सूखने वाला श्रोता है It do not matter Amen. where we have gathered. इससे मतलब नहीं कि हम कहाँ इकट्ठे But हुए Bible हैं says, वचन कहता है जहाँ 2 और 3 मेरा नाम में एकत्रित होते हैं, but the word of God says wherever 2 or 3 gather in my मैं name उनका बीच amen I am amongst them So believe me, Jesus is present here. मेरा विश्वास कीजिए जब मैं कहता हूँ कि यीशु यहाँ है Heaven's portal is open above us. आमेन स्वर्ग का द्वार हमारे ऊपर खुल चुका है amen हम प्रार्थना करें we are going to pray together आगे का सबक आएगी for the services हम साथ में प्रार्थना करेगा तभी we'll pray together परमेश्वर के दास जोस पास्टर छोटा सा प्रार्थना कर दीजिए Jose pastor will help us in prayer हालेलुया थैंक यू जीसस थैंक यू जीसस Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद 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 थैंक यू जीसस धन्यवाद यीशु हालेलुया धन्यवाद करते हैं सुंदर समय के लिए प्रभु जी हम यहाँ पर आया है प्रभु आपकी महिमा देखने के लिए प्रभु हमारे ऊपर प्रभु आप दया कर प्रभु जी आए हुए सभी लोगों को आप आशीष कर धन्यवाद करते हैं प्रभु जी हालेलुया आपके नाम की महिमा होने पाए इस जगह पर प्रभु हमारे जीवन में एक बदलाव आप लाइए जो जीवन का सोता हमारे लिए आपने खोल दिया है प्रभु जी इसलिए धन्यवाद आने वाला समय में प्रभु जी सारे कार्यक्रम आपके हाथों में सौंपते आशीष भरा हुआ एक संध्या हमें दिया इसलिए धन्यवाद प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से मांगता है आमीन हालेलुया आमीन जीसस हम सभी लोग बैठ सकते हैं कृपा करके बैठ जाइए इतना खूबसूरत एक दिन प्रभु ने हमें दिया एक माइक दे दीजिए अपना कितना खूबसूरत एक दिन प्रभु ने हमें दिया Praise the Lord. എത്ര മനോഹരമായ ഒരു ദിവസമാണ് ദൈവം നമുക്ക് തന്നത് देखो हम दोनों ब्लैक में आया ഞങ്ങൾ രണ്ടുപേരും ये ബ്ലാക്ക് ആണ് ये ഇട്ടേക്കുന്നത് प्लान करके आया नहीं പ്ലാൻ ചെയ്തിട്ടതല്ല हालेलुया it's a plan of God it's a plan of God ദൈവത്തിന്റെ പ്ലാനാണ് धन्यवाद ईश्वर मैं बहुत खुश है ഞാൻ വളരെ സന്തോഷവാനാണ് क्योंकि प्रभु ने इस वर्ष में भी ऐसे खूबसूरत जगह में हमें इकट्ठा किया കർത്താവ് ഈ വർഷവും ഇത്ര മനോഹരമായ ഒരു സ്ഥലത്ത് ഒന്നിച്ചുകൂടാ കർത്താവ് നമ്മളെ इस സഹായിച്ചു कैंप का बारे में मुझे बहुत एक्सपेक्टेशंस है ഈ ക്യാമ്പിനെ പറ്റി സ്ഥലത്തെ പറ്റി എനിക്ക് ഒത്തിരി എക്സ്പെക്ടേഷൻസ് सो ഉണ്ട് एवरी ईयर अपना जो कैंप എല്ലാ വർഷവും നമ്മൾ ക്യാമ്പ് നടത്തുന്നുണ്ട് जो दिसंबर महीने का कैंप ഡിസംബർ മാസത്തിൽ നമ്മുടെ ക്യാമ്പ് अगले एक वर्ष को इन्फ्लुएंस करने वाला कैंप है നമ്മുടെ വരാൻ പോകുന്ന അടുത്ത ഒരു വർഷത്തെ മുഴുവൻ സ്വാധീനിക്കുന്ന सो ഒരു मैं ക്യാമ്പാണ് मोसेस पास्टर को कह रहा था अजू पास्टर को कह रहा था ഞാൻ മോസസ് പാസ്റ്ററോട് അജു പാസ്റ്ററോടും പറയുകയായിരുന്നു इस वर्ष में हम बहुत एक्सपेक्टेशन के साथ में हैं ഈ വർഷത്തിന്റെ അവസാനം വളരെ പ്രതീക്ഷയോടുകൂടിയാണ് നമ്മൾ ദിവസത്തിലായിരിക്കുന്നത് एक संडे मैंने आपको कहा था हमें कैंप टीम चाहिए कुछ चिट डालने के लिए लिखे डालने के लिए मैंने कहा ഒരു സൺഡേയിൽ ഞാൻ നമ്മുടെ ദൈവസഭയിൽ പറഞ്ഞു നമുക്ക് ക്യാമ്പിന് ഒരു തീം വേണം അതുകൊണ്ട് നിങ്ങളുടെ മനസ്സിൽ ദൈവമാവ് തന്നിരിക്കുന്ന ആ തീം ഏതാണോ നിങ്ങളത് പേപ്പറിൽ എഴുതിയിടുക എന്ന് ഞാൻ പറഞ്ഞു so I got number of ideas എനിക്ക് അങ്ങനെ അനേക പേപ്പറിൽ എഴുതിയ ചീട്ടുകൾ I appreciate all of you എല്ലാവരെയും ഞാൻ ദൈവനാമത്തെ അഭിനന്ദിക്കുന്നു अलग-अलग लोग अलग-अलग सब्जेक्ट डाला ഓരോരുത്തരും വ്യത്യസ്തമായ സബ്ജക്റ്റ് ആണ് ഇട്ടിരുന്നത് इसलिए मैंने डिसाइड किया इस कैंप के लिए हम कोई पर्टिकुलर नाम रखेगा नहीं कुने फॉल्स 27-29 दिसंबर
അതുകൊണ്ട് ഞാൻ തീരുമാനിച്ചു നമ്മൾ ഈ ക്യാമ്പിന് പ്രത്യേക ഒരു പേര് കൊടുക്കത്തില്ല. കുനെ ഫോൾസ് 27-29 ഡിസംബർ എന്നാണ് എഴുതിയത്. कुने 27-29 दिसंबर कुने 2024 कैंप का नाम रखा था. കുനെ 27-29 ആണ് ക്യാമ്പിന്റെ പേര്. अपना नितिन थोड़ा मॉडिफाई करके कुने फॉल्स 27-29 दिसंबर लिखा. നമ്മുടെ നിതിൻ ബ്രദർ അതിനെ ഒന്നുകൂടെ മോഡിഫൈ ചെയ്ത് I കുനെ think ഫോൾസ് എന്ന് it is എഴുതിയേക്കും. prophetic. ഇതെല്ലാം ഒരു പ്രവചനീയമായ കാര്യമാണ്. प्रभु का बहुत बड़ा सामर्थ्य इस दिनों में अपने ऊपर गिरने दीजिए. ദൈവത്തിന് വലിയ ശക്തി ഈ ദിവസങ്ങൾ നമ്മുടെ മേലെല്ലാം വീഴിമാറിടയാട്ടെ. कैसे उस वाटरफॉल में तेज पानी गिरते वैसे ആ വെള്ളച്ചാട്ടത്തിൽ എങ്ങനെയാണ് വളരെ ശക്തിയോടെ വെള്ളം in the വീഴുന്നത്. same way next 3 days we are going to experience that. हालेलुया. प्रभु का एकदम ट्रेमेंडस एक बारिश को हम अनुभव करने के लिए जा रहे हैं. അതുപോലെ വളരെ ശക്തിയോടെ ദൈവത്തിന്റെ വലിയൊരു വെള്ളച്ചാട്ടം നമ്മൾ എല്ലാവരും ഈ ദിവസങ്ങളിൽ 3 ദിവസങ്ങൾ അനുഭവിക്കാൻ പോവുകയാണ്. सभी लोग डाला हुआ उस पर्चियों से मैंने एक नाम मेरा मन में रखा. എല്ലാവരും എഴുതി ചീട്ടിട്ട അതിൽ നിന്ന് പേരിൽ നിന്ന് ഒരു പേര് ഞാൻ ഹൃദയത്തിൽ വെച്ചു. അതിൽ നിന്നെല്ലാം ചേർത്ത് अपना पोस्टर्स में थोड़ा हल्का मतलब बैकग्राउंड में हम उस नाम लिखा था. നമ്മുടെ ഈ പോസ്റ്ററിൽ നമ്മളൊന്ന് അതിന്റെ പുറകിൽ ആ പേര് എഴുതിയിട്ടുണ്ട്. ये बैनर में नहीं है जो ബാനറിലല്ല, के നമ്മുടെ पोस्टर्स में. മൊബൈലിലുള്ള बैनर പോസ്റ്ററിൽ में एक दरवाजा दिख रहा है आप. एक दरवाजा. ഇവിടെ നമുക്കൊരു വാതിൽ കാണുവാൻ കഴിയും. So something is going to get opened in front of us. ചില വാതിലുകൾ നമ്മുടെ മുന്നിൽ തുറക്കാൻ പോവുകയാണ്. यीशु ने एक बार एक ही शब्द कहा एफादा. യേശു ഒരു പ്രാവശ്യം ഒരു വാക്ക് മാത്രമേ പറഞ്ഞുള്ളൂ. അത് എഫദാ. എഫദാ. You know, when you watch that spelling, നമ്മൾ ആ സ്പെല്ലിംഗ് വാച്ച് the ചെയ്യുമ്പോൾ spelling is little bit different. ആ സ്പെല്ലിംഗ് ഇച്ചിരി ഡിഫറൻസ് ആയിട്ടുള്ള If you സ്പെല്ലിംഗ് pronounce ആണ്. by looking the spelling, നമ്മൾ ആ സ്പെല്ലിംഗ് പ്രൊനൗൺസ് we ചെയ്യുമ്പോൾ may feel that Jesus was saying Ephphatha. നമ്മൾ ഇങ്ങനെ നമുക്ക് തോന്നും യേശു പറഞ്ഞത് എഫദാന്നായിരിക്കും. When Jesus said Ephphatha, യേശു പറഞ്ഞു എഫദാ, something took place there. അവിടെ ചില കാര്യങ്ങൾ അവിടെ സംഭവിച്ചു. ഓപ്പണായി. Something took place there. അവിടെ ചില സംഭവങ്ങൾ നടന്നു. बंद हो गया, कुछ मंडलियां खुल गया. അടഞ്ഞു കിടന്ന ചില കാര്യങ്ങൾ അവിടെ തുറക്കുവാനിടയായി. मैं विश्वास कर रहा हूं ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു इस दिनों में ഈ ദിവസങ്ങളില് अपने जीवन में നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ बंद हो गया काफी मंडलियों को प्रभु खोलने वाला है. അടഞ്ഞു കിടക്കുന്ന ചില കാര്യങ്ങളെ കർത്താവ് ഈ ദിവസങ്ങളിൽ തുറക്കാൻ अपने പോവുകയാണ്. आंखों को खोलने वाला है. अपने आंखों को खोलने वाला है. നമ്മുടെ കണ്ണുകളെ തുറക്കാൻ പോവുകയാണ്. अपने कानों को खोलने वाला നമ്മുടെ है. അടഞ്ഞ കാതുകൾ अपने തുറക്കാൻ जुबान പോവുകയാണ്. को खोलने वाला നമ്മുടെ है. അടഞ്ഞ നാവുകൾ अपना തുറക്കാൻ दिल को പോവുകയാണ്. खोलने वाला है. നമ്മുടെ അടഞ്ഞ ഹൃദയങ്ങൾ തുറക്കാൻ ओ പോവുകയാണ്. यफदा खुल जाओ. യഫദാ തുറന്നു വരട്ടെ. ആമേൻ. Thank you Holy Spirit. ഹല്ലേലൂയ. താങ്ക് യു ജീസസ്. Thank you Holy Spirit. ആമേൻ ആമേൻ ആമേൻ. Thank you Holy Spirit. ഹല്ലേലൂയ. प्रभु का जुबान से एक लफ्ज उन्होंने अगर कहेगा तो നമ്മുടെ കർത്താവിന്റെ നാവിൽ നിന്ന് ഒരു വാക്ക് ശബ്ദം പുറപ്പെട്ടു काफी सालों से बंद हो गया काफी मंडलियों खुल जाएगा. വർഷങ്ങളായിട്ട് അടഞ്ഞു കിടന്ന എന്ത് കാര്യമാണെങ്കിലും അത് തുറന്നു വരുവാനിടയാകും. वो एक सौदा खोलेगा. ഒരു വലിയ ഒരു സ്രോത ഒരു ഉറവ അവിടെ वो एक തുറക്കാനിടയാകും. सौदा खोलेगा. വലിയൊരു ഉറവ അവിടെ कभी भी തുറക്കാനിടയാകും. ना सूखने वाला सौदा. ഒരിക്കലും ഉണങ്ങിപ്പോകാത്ത क्योंकि ഒരു ഉറവ. वो जीवन का जल का सौदा है. അത് ജീവന്റെ ജലത്തിന്റെ ഉറവിടമാണ്. यीशु जीवन का जल का सौदा है. നമ്മുടെ യേശു കർത്താവ് ജീവന്റെ ജലത്തിന്റെ एक दिन ഉറവിടമാണ്. यीशु उस शमनियोनी स्त्री के पास गया. ഒരിക്കൽ യേശു കർത്താവ് ശമരിയ സ്ത്രീയുടെ അടുക്കൽ പോയി. She was standing by the side of a well. അവൾ ആ കിണറിന്റെ അരികെ നിൽക്കുകയായിരുന്നു. एक कुआं था उधर. അവിടെ ഒരു കിണറുണ്ടായിരുന്നു. उन्होंने क्या कहा? യേശു എന്താണ് उन्होंने उस कुआं का कहानी कहा. ആ ശമരിയ സ്ത്രീ യേശുവിനോട് ആ ये കിണറിന്റെ कुआं കഥ പറഞ്ഞു. याकूब अपना पूर्वक हमें दिया हुआ कुआं है. ഈ കിണർ ഞങ്ങളുടെ പൂർവ്വ പിതാക്കന്മാരായ യാക്കോബ് और ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി उन्होंने क्या തന്നതാണ്. कहा? ആ ശമരിയ സ്ത്രീ എന്താണ് इसी പറഞ്ഞത്? कुआं से ഈ കിണറ്റിൽ നിന്ന് अपना पिता याकूब पिया. ഞങ്ങളുടെ പിതാവായ യാക്കോബ് കുടിച്ചു. उसी कुआं से അതേ കിണറ്റിൽ നിന്ന് हम भी पी रहे. ഞങ്ങൾ ഇപ്പോൾ That's കുടിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. a big tradition. വലിയൊരു പാരമ്പര്യമാണ് जिस कुआं പറയുന്നത്. से अपना पूर्वों को पिया ഏത് കിണറ്റിൽ നിന്നാണോ ഞങ്ങളുടെ പൂർവ്വ उस പിതാക്കന്മാർ कुआं से हम കുടിച്ചത്, भी पी रहे. അതേ കിണറ്റിൽ നിന്ന് ഞങ്ങൾ കുടിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. यीशु ने उनको कुछ वायदा दिया. യേശു അവർക്ക് ചില क्या വാഗ്ദത്തങ്ങൾ वायदा കൊടുക്കുകയാണ്. दिया मालूम है? എന്താണ് യേശു കൊടുത്ത यीशु ने വാഗ്ദത്തം? कहा कभी भी फिर ना प्यास होने वाला कुछ जल यीशु ने उनको देगा. യേശു അവളോട് പറഞ്ഞു, ഒരിക്കലും നിനക്ക് ഇനി ഒരു ദാഹം ഉണ്ടാകാത്ത स्त्री രീതിയിലുള്ള ने क्या ജലം ഞാൻ कहा നിനക്ക് मालूम है? തരും.
स्त्री ने क्या कहा मालूम है? സ്ത്രീ എന്താണ് പറഞ്ഞത്? तेरे पास कोई बर्तन नहीं है पानी लेने के लिए. നിന്റെ കരങ്ങളിൽ ഒരു പാത്രമില്ലല്ലോ നിനക്ക് വെള്ളം यीशु കോരുവാൻ. के पास कोई बर्तन होने का जरूरत നമ്മുടെ नहीं. യേശു കർത്താവിന്റെ കരങ്ങളിൽ ഒരു പാത്രത്തിന്റെ पानी ആവശ്യമില്ല. उठाने के लिए कोई रस्सी का जरूरत नहीं. വെള്ളം കോരിയെടുക്കാൻ ഒരു കയറിന്റെ ആവശ്യമില്ല. वो യേശു खुद കർത്താവ് जीवन का जल का सौदा है. നമ്മുടെ യേശു കർത്താവ് തന്നെ ഒരു ജീവജലത്തിന് He is a ഉറവിടമാണ്. moving well. ആ ഒരു ചലിക്കുന്ന കിണറാണ്. Moving well. ചലിക്കുന്ന जहां ഒഴുകുന്ന भी वो കിണറാണ്. जाएगा, എവിടെയെല്ലാം ജലം പോകും, जहां भी यीशु जाएगा, എവിടെയെല്ലാം നമ്മുടെ യേശു കർത്താവ് उधर പോകും, सौदा खुल जाएगा. അവിടെയെല്ലാം ഉറവ് പൊട്ടിപ്പുറപ്പെടുവാൻ ഇടയാകും. दिसंबर 27 को इस रात का समय अगर यीशु इधर आया तो ഡിസംബർ 27 രാത്രി സമയം നമ്മുടെ യേശു the കർത്താവ് ഇവിടെ ഉണ്ടെങ്കില് moving well is here. ആ കിണറിന്റെ ആ ജലം ഇവിടെയുമുണ്ട്. यीशु अपना बीच में आ चुका है. നമ്മുടെ യേശു കർത്താവ് നമ്മുടെ നടുവിൽ വന്നിട്ടുണ്ട്. उन्होंने कुछ सौदाओं को जरूर खोलने वाला है. അതുകൊണ്ട് തീർച്ചയായും നമ്മുടെ നടുവിലേക്ക് അവൻ വലിയ ഉറവുകൾ തുറക്കാൻ പോകുകയാണ്. Just I want to give a small introduction message. ഞാൻ ഒരു ചെറിയ ഇൻട്രൊഡക്ഷൻ മെസ്സേജ് മാത്രമാണ് After തരുന്നത്. that our dear pastors are here. നമ്മുടെ പ്രിയമുള്ള ദേവദാസന്മാർ ഇവിടെ ഉണ്ട്. Pastors हमें वचन देने वाला है. അവര് വചനം പറയും. I'm so happy. I want to welcome all the pastors who is attending this special camp. ഞാൻ വളരെ സന്തോഷവാനാണ്. നമ്മുടെ എല്ലാ ദേവദാസന്മാരെയും നമ്മുടെ ക്യാമ്പിലേക്ക് ദൈവനാമത്തിൽ സ്വാഗതം ചെയ്യും. Especially Pastor Thomas is here. We welcome you, Pastor. We are so happy that you are here with your family. പ്രത്യേകമായിട്ട് നമ്മുടെ പാസ്റ്റർ തോമസ് അങ്കിൾ ഉണ്ട്. പ്രത്യേകമായിട്ട് ദൈവനാമത്തിൽ സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. Josh Pastor, Samuel Tambi, and Sunil, and all our other pastors. I thank Lord for our dear pastors. നമ്മുടെ ജോസ് പാസ്റ്റർ ഉണ്ട്, നമ്മുടെ സമുവൽ പാസ്റ്റർ ഉണ്ട്, നമ്മുടെ സുനിൽ ബ്രദർ ഉണ്ട്. എല്ലാവരെയും ദൈവനാമത്തിൽ സ്വാഗതം तो आप ചെയ്യുന്നു. सबको आशीषित करें. ദൈവം നിങ്ങൾ എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കട്ടെ. Especially I want to welcome our dear guest pastors. പ്രത്യേകമായിട്ട് നമ്മുടെ ഗസ്റ്റ് പാസ്റ്റേഴ്സിനെ വെൽക്കം ചെയ്യുന്നു. We got wonderful, resource persons for this camp. ഈ ക്യാമ്പിന് വളരെ റിസോഴ്സസ് ആയിട്ടുള്ള പേഴ്സൺസ് ഉണ്ട്. Amen. They are resources. Hallelujah. Jesus is the source. നമ്മുടെ യേശു കർത്താവ് സോഴ്സസ് ആയിരുന്നു. And they അതുപോലെ are receiving and giving, so they are resources. നമ്മൾ റിസീവ് ചെയ്യുന്ന സോഴ്സസ്. Thank you, Jesus. Jesus is the source. I said നമ്മുടെ that യേശു Jesus is കർത്താവ് നമ്മുടെ the source. ഉറവയായിരുന്നു. यीशु जीवन का जल का सौदा है. നമ്മുടെ യേശു കർത്താവ് ജീവജലത്തിന്റെ हम परमेश्वर ഉറവയായിരുന്നു. के दासों उनसे प्राप्त करके दे रहे, इसलिए हम रिसोर्स है. നമ്മുടെ ദേവദാസന്മാർ യേശു കർത്താവിനെ പ്രാപിച്ച് നമുക്ക് തരാൻ പോവുകയാണ്. Moses pastor, thank you pastor for coming. മോസസ് പാസ്റ്റർ നന്ദി പറയുന്നു നമ്മുടെ നടുവിലേക്ക് കടന്നു मैं വന്നതിന്. pastor को कहा ഞാൻ പാസ്റ്ററോട് लास्ट പറഞ്ഞു, टाइम अपना changed उस प्रोग्राम में pastor आया. ലാസ്റ്റ് ടൈമിൽ നമ്മുടെ ചേഞ്ച് എന്നുള്ള യൂത്ത് He was പ്രോഗ്രാമിന് പാസ്റ്റർ വന്നു. walking with a strength and a pastor inside is सर्जरी के बाद में आया, इसलिए बहुत दर्द के साथ में सेवकाई किया. ആ സമയത്ത് ക്യാമ്പിന് വന്നപ്പോൾ പാസ്റ്റർ ഒരു ഓപ്പറേഷൻ കഴിഞ്ഞിട്ട് വളരെ വേദനയോട് കൂടിയാണ് കടന്നു फिर വന്നത്. भी नाच के खुद के उन्होंने आराधना की. എങ്കിലും വളരെ നൃത്തം ചെയ്താണ് मैं കർത്താവ് पास्टर ദാസ് को एक बात ആരാധിച്ചത്. कल रात को कहा, അതുകൊണ്ട് ഒരു കാര്യത്തിൽ രാത്രി പറഞ്ഞു, पास्टर जी आप अभी एकदम स्वस्थ होके चंगा होके अच्छा होके आया है, പാസ്റ്റർ ഈ പ്രാവശ്യം വളരെ സ്വസ്ഥമായിട്ട് इसलिए സൗഖ്യമായിട്ടാണ് കടന്നു ये വന്നത്. साल 2 गुना उछल के आराधना करना है. അതുകൊണ്ട് രണ്ടിരട്ടിയായിട്ട് ഡാൻസ് കളിക്കാൻ പറ്റും. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. प्रेज गॉड. थैंक Praise यू the Lord. पास्टर. हम चाहते था पास्टर फैमिली के साथ में आना चाहता था बिकॉज ऑफ डियर पास्टर अंकल्स सिकनेस एंड ऑल. पास्टर का पापा का बीमारी का वजह से क्रिस्टी से आ नहीं पाया. प्रभु का नाम में मैं धन्यवाद करना चाहता हूँ. മോസസ് പാസ്റ്റർ ഫാമിലിയോടൊപ്പം കടന്നു വരണമെന്നാണ് നമ്മൾ ആഗ്രഹിച്ചത്. എന്നാൽ പപ്പായ്ക്ക് അല്പം ശാരീരിക ക്ഷീണമുള്ളത് കൊണ്ട് കടന്നു വരാൻ സാധിച്ചില്ല. प्रोग्राम का समय में ही मैं मोसेस पास्टर को कहा नेक्स्ट फैमिली कैंप में आपको फैमिली के साथ में आना है. ചേഞ്ച് മീറ്റിംഗിന്റെ സമയത്ത് പാസ്റ്റർ പറഞ്ഞിരുന്നു അടുത്ത മീറ്റിംഗിൽ ഫാമിലിയോടൊപ്പം കടന്നു വരാൻ സാധിക്കുമെന്ന്. बट अजू पास्टर एंड फैमिली, നമ്മുടെ അജു പാസ്റ്റർ ഫാമിലി ഉണ്ട്. प्रभु ने हमें दिया इस कैंप के लिए दिया स्पेशल गिफ्ट है. നമ്മുടെ ഈ ക്യാമ്പിൽ കർത്താവ് വന്ന സ്പെഷ്യൽ ആയിട്ടുള്ള ഗിഫ്റ്റ് ആണ്. बहुत कष्ट उठा के परमेश्वर का दास आया. ഒത്തിരി കഷ്ടപ്പെട്ട് യാത്ര ചെയ്തിട്ടാണ് നമ്മുടെ നടുവിലേക്ക് पास्टर കടന്നു अपने വന്നിരിക്കുന്നത്. चैनल में आके गवाही बताया. പാസ്റ്റർ ഫാമിലിയായിട്ട് നമ്മുടെ ചാനലിൽ വന്ന് സാക്ഷ്യം പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. He is an ex navy man. എക്സ് നേവിമാൻ ആണ്. हालेलुया. इंडियन नेवी में काम किया व्यक्ति. ഇന്ത്യൻ നേവിയിൽ ജോലി ചെയ്ത വ്യക്തിയാണ്. अच्छा गवाही है पास्टर और उनका मिसेस का. പാസ്റ്റർ സിസ്റ്റർ വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട സാക്ഷ്യമാണ്. पास्टर ने गवाही बताया, जैसे पास्टर ने गवाही बताया, പാസ്റ്റർ സാക്ഷ്യം പറഞ്ഞപ്പോൾ प्रभु का आत्मा मुझे कहा पास्टर जी और परिवार को अपना कैंप में. ദേവരാത്മാവ് അന്ന് എന്നോട് പറഞ്ഞു പാസ്റ്റർ കുടുംബത്തെ നമ്മുടെ ക്യാമ്പിലേക്ക് तो मैं ക്ഷണിക്കാൻ. तुरंत पास्टर को कहा पास्टर जी हम आपको अपना फैमिली कैंप में इस साल बुलाना चाहते हैं. അപ്പോൾ തന്നെ പാസ്റ്ററോട് പറഞ്ഞു പാസ്റ്ററെ ഫാമിലി ക്യാമ്പിന് पास्टर വരണമെന്ന് ഞങ്ങൾ बोला प्रार्थना ആഗ്രഹിക്കുന്നു. करके आंसर दे. പാസ്റ്റർ പറഞ്ഞു ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് फिर പറയാം. कुछ महीने आई फॉरगेट अबाउट दैट थिंग. പിന്നെ കുറച്ച് മാസത്തേക്ക് बीच बीच में याद आता था, लेकिन कॉल करने के लिए मुझे उस समय टाइम नहीं मिला. ഓർമ്മ വരും, പക്ഷെ കോൾ ചെയ്യാൻ പറ്റിയിരുന്നില്ല. और फिर सडन एक दिन मैं केरला में गया. ഒരു ദിവസം പെട്ടെന്ന് ഞാൻ കേരളത്തിൽ പോയപ്പോൾ केरला में जहां मैं रहते उस घर का बाहर आंगन में
I was doing some little, like walking कर रहा था मैं. കേരളത്തിൽ ഞാൻ നമ്മുടെ വീടിന്റെ ഉള്ളിൽ കൂടെ നടക്കുകയായിരുന്നു. मैं इसे अन्य भाषा बोल के walk कर रहा था. ഞാൻ അന്യഭാഷ പറഞ്ഞുകൊണ്ട് നടന്നുകൊണ്ടേ एक ഇരിക്കുകയായിരുന്നു. घंटा हम चलने के लिए जाते हैं ना, उस समय अन्य भाषा बोल के चलेगा तो कितना अच्छा बात है. നമ്മൾ നടക്കുന്ന സമയത്ത് നമ്മൾ അന്യഭാഷ പറഞ്ഞ് പ്രാർത്ഥിച്ചത് വളരെ अन्य നല്ലതായിരുന്നു. भाषा बोल के ऐसे चल रहा था. ഞാൻ അന്യഭാഷ പറഞ്ഞുകൊണ്ട് നടന്നുകൊണ്ടേ ഇരിക്കുകയായിരുന്നു. तभी प्रभु का आत्मा मेरा जुबान में एक शब्द दिया, आजू 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 आजू. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന്റെ നാവിന്മേൽ ഒരു ശബ്ദം തന്നു, അജു मैं അജു. सोचा मैं अन्य भाषा क्यों आजू आजू बोल रहे. ഞാൻ ചിന്തിച്ചു ദൈവമേ എന്തുകൊണ്ടാണ് അന്യഭാഷ അജു അജു എന്ന് प्रभु का പറയുന്നത്. आत्मा मुझे याद दिलाया, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനെ अरे तुम ഓർമ്മിച്ചു. आजू पास्टर को फोन करना भूल गया. അജു പാസ്റ്റർ വിളിക്കാൻ മറന്നു. ऐसे परमेश्वर का आत्मा काम करते हैं. ദൈവത്തിന്റെ ആത്മ ഇങ്ങനെയാണ് പ്രവർത്തിക്കുന്നത്. तुरंत मैंने चलते चलते पास्टर को फोन किया. പെട്ടെന്ന് അപ്പോൾ തന്നെ ഞാൻ പാസ്റ്റർ ഫോൺ ചെയ്തു. हफ्ते में बात करते था. അണച്ചോണ്ടാ ഞാൻ സംസാരിച്ചത്. ആ നടക്കുന്നതിനിടയിൽ കിതപ്പോടുകൂടിയാണ് आज സംസാരിച്ചത്. पास्टर मुझे बोला, पास्टर जी हम प्रार्थना किया, प्रभु का आत्मा हमें अगुवाई दिया इस साल का क्या में. ആമേൻ. അപ്പോൾ കർത്താവ് ദാസൻ പറഞ്ഞു, ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ ആത്മാ ആലോചന തന്നു. ഈ വർഷം कनाडा से ഇവിടെ इधर तक വരുവാൻ. आना इजी बात नहीं है. കാനഡയിൽ നിന്ന് ഇവിടെ ഒരു വരുക എന്നുള്ളത് पास्टर ഈസി को ആയിട്ടുള്ള डायरेक्ट കാര്യമല്ല. फ्लाइट मिला नहीं, ഡയറക്റ്റ് ഫ്ലൈറ്റ് കിട്ടിയില്ല एक പാസ്റ്റർക്ക്. स्टॉप का फ्लाइट भी मिला नहीं, ഒരു സ്റ്റോപ്പിന്റെയും കിട്ടിയില്ല. 2 स्टॉप का फ्लाइट भी मिला രണ്ട് नहीं, സ്റ്റോപ്പിന്റെ അല്ല കിട്ടിയത്. 3 स्टॉप का फ्लाइट मिला ना 3 पास्टर, സ്റ്റോപ്പിന്റെ 4 स्टॉप का फ्लाइट मिला. 4 സ്റ്റോപ്പിന്റെ ഫ്ലൈറ്റ് ആണ് 36 കിട്ടിയത്. घंटा लगा कनाडा से इधर पहुंचने के लिए. 30 മണിക്കൂർ എടുത്ത് കാനഡയിൽ നിന്ന് നമ്മുടെ മുംബൈയിലേക്ക് എത്തുവാൻ बहुत വേണ്ടി. कष्ट उठा के सिर्फ अपना कैंप के लिए आमेन, कनाडा से आया. तालियां बजाकर पास्टर फैमिली का स्वागत വളരെ करें. വളരെ കഷ്ടപ്പെട്ട് കാനഡയിൽ നിന്ന് യാത്ര ചെയ്ത് നമ്മുടെ ക്യാമ്പിന് വേണ്ടി വന്നതിന് കരങ്ങളടിച്ച് Pastor, we are കർത്താവ് so ദാസനെ blessed കുടുംബമായി that you are സ്വാഗതം here. ചെയ്യാം. हम बहुत खुश है, बहुत आभार हूं आपने अपने बीच में आया. ഞങ്ങൾ വളരെ സന്തോഷമുള്ളവരാണ് കർത്താവ് ദാസനും കുടുംബം നമ്മുടെ നടുവിലേക്ക് കടന്നു हम വന്നത്. विश्वास कर रहे हैं इस दिनों में प्रभु का आत्मा इस परमेश्वर का दासों और उसका परिवारों के द्वारा हमसे बात करने वाला है. ഞങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നു കർത്താവ് ദാസ കുടുംബത്തിൽ കൂടി ദൈവരാത്മാവ് इतना നമ്മളോട് എല്ലാം pastors इधर है, इसलिए സംസാരിക്കുമെന്ന്. शेड्यूल बहुत टाइट है. കർത്താവ് ദാസന്മാര് ഉള്ളതുകൊണ്ട് ഷെഡ്യൂൾ വളരെ ടൈറ്റ് हमें ആയിരിക്കും. सब पास्टर्स को समय देना है. നമുക്ക് ഗസ്റ്റ് ആയിട്ടുള്ള പാസ്റ്റേഴ്സ് ടൈം കൊടുക്കണം. हालेलुया. इसलिए क्या ना शेड्यूल बहुत टाइट है. അതുകൊണ്ട് ഷെഡ്യൂൾ വളരെ ടൈറ്റ് ആണ്. आप बहुत भूखा होके आना है. നമ്മളെല്ലാം അതുകൊണ്ട് വളരെ വിശപ്പോടെ ഓരോ സെക്ഷൻ जितना കടന്നു आपका വരണം. भूख बढ़ेगा നമ്മുടെ വിശപ്പ് എത്രമാത്രം उतना കൂടുന്നു परमेश्वर का दास को जरिए प्रभु ने हमसे बात करेगा. അത്രയും കൂടുതൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ദേവദാസന്മാരെ കൂടി നമ്മളോട് സംസാരിക്കുകയാകും. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. बाकी खाना अगर मिला ना मिला तो भी चलेगा. നമ്മുടെ ബാക്കി മെസ്സിൽ ഫുഡ് उसमें കിട്ടിയില്ലെങ്കിലും थोड़ा കുഴപ്പമില്ല. नमक कम हो गया चलेगा, नमक ज्यादा हो गया चलेगा. അവിടെ ഉപ്പ് കുറഞ്ഞാലും കൂടിയാലും तो കുഴപ്പമില്ല. उसके बारे में चिंता मत करो. അതിനെ ഓർത്ത് ഒന്നും നമ്മൾ हम ഭാരപ്പെടേണ്ട. हमेशा खाना खाते हैं ना. നമ്മൾ എപ്പോഴും ആഹാരം अभी കഴിക്കുന്നവരാണ്. खाना का कमी किसको है? आजकल किसी को खाना का कमी नहीं है, ഇന്നത്തെ കാലത്ത് ആർക്കും ഭക്ഷണത്തിന് ബുദ്ധിമുട്ടില്ല. लेकिन परमेश्वर का वजन का कमी हमेशा होता है. ആമേൻ. എന്നാൽ ദൈവവചന കുറവാണ് നമുക്ക് എല്ലാവർക്കും ഉള്ളത്. परमेश्वर का वजन के लिए भूखा रहो. ദൈവവചനത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ എപ്പോഴും ആത്മീയ परमेश्वर का വിശപ്പുള്ളവരായിരിക്കുക. वजन के लिए भूखा रहो. ദൈവവചനത്തിന് വേണ്ടി ആത്മീയ വിശപ്പുള്ളവരായിരിക്കുക. तो वजन का जरों का अपने लिए खोल के दे देगा. അങ്ങനെയെങ്കിൽ ദൈവവചനത്തിന്റെ വലിയ जिसका मुंह से उसी शब्द आया एफाता. एफाता ഏത് കർത്താവിൽ നിന്നാണോ യഫദ എന്ന വാക്ക് വന്നത്? एक अरामिक शब्द है एफाता. ഒരു അരാമിക് ശബ്ദമാണ് യഫദ. खुल गया. തുറന്നു വരിക, खुल गया. തുറക്കുക, खुल गया. തുറന്നു വരിക. वजन का जरों का अपने ऊपर खोलने वाला. വചനത്തിന്റെ വാതിലുകൾ നമ്മുടെ മേൽ തുറക്കട്ടെ. सुनील ब्रदर का घर में कॉटेज मीटिंग में मैंने एक छोटा सा संदेश कहा था സുനിബ്രന്റെ വീട്ടിലെ കോട്ടേജ് മീറ്റിംഗിൽ ചെറിയൊരു സന്ദേശം പറഞ്ഞു. बर्तिमाई के बारे में. ബർത്തിമായി പറ്റി. मैंने कहा वो भी अरामिक एक नाम है, अरामिक भाषा में नाम है. ബർത്തിമായി എന്നുള്ളത് അരാമിക് ഭാഷയുടെ जैसे ഒരു പേരാണ്. एफोदा एक अरामिक शब्द है, वैसे അതുപോലെ യഫദ എന്നുള്ളത് ഒരു അരാമിക് ശബ്ദമാണ്. यीशु ने जो बोलने वाला भाषा था अरामिक भाषा. യേശു പറയുന്ന ഒരു സംസാര ഭാഷയായിരുന്നു അരാമിക് ഭാഷ. यीशु का लैंग्वेज था हालेलुया अरामिक भाषा. യേശുവിന്റെ ലാംഗ്വേജ് ആയിരുന്നു അരാമിക്. अब मैं तो मलयाली हूँ. നമ്മൾ आप മലയാളികളാണ്. में से कुछ लोग हिंदी बोलने वाला നിങ്ങൾ है, ചിലർ ഹിന്ദി പറയുന്നവരാണ്, मराठी बोलने वाला लोग होगा, മറാഠി സംസാരിക്കുന്നവരുണ്ട്, अंग्रेजी बोलने वाला लोग होगा, इंग्लिश പറയുന്നവരുണ്ട്, बंगला बोलने वाला बंगाली बोलने वाला लोग होगा. ബംഗാൾ ഭാഷ പറയുന്നവരുണ്ട്. लेकिन यीशु का लैंग्वेज था अरामिक भाषा. എന്നാൽ യേശുവിന്റെ ഭാഷയായിരുന്നു അരാമിക് ഭാഷ. इसलिए हम सभी लोग बोलने वाला कोई अरामिक भाषा का शब्द होते हैं. നമ്മളെല്ലാം പറയുന്ന ചില അരാമിക് ഭാഷയുടെ ശബ്ദമുണ്ട്. हम सभी लोग बोलने वाला कुछ अरामिक भाषा का शब्द होते हैं. നമ്മളെല്ലാരും പറയുന്ന ചില അരാമിക് वो ഭാഷയുടെ मलयाली भी ശബ്ദമുണ്ട്. बोलेगा, അത് മലയാളികളും वो പറയും, बंगाली भी बोलेगा, ബംഗാളിലുള്ളവരും वो പറയും, महाराष्ट्रीयन भी बोलेगा. മഹാരാഷ്ട്രയിലുള്ളവരും പറയും. वो शब्द हमें एक बना रहे. ആ ശബ്ദമാണ് നമ്മൾ എല്ലാരും कभी ഒന്നാക്കിയത്. भूलना नहीं है. നമ്മൾ हम മറക്കരുത്. सभी लोग बोलने वाला कुछ शब्द अरामिक के जो भाषा में यीशु ने बात किया. നമ്മളെല്ലാരും പറയുന്ന ശബ്ദമാണ് അരാമിക് ശബ്ദം. ആ ശബ്ദത്തിൽ കൂടിയാണ് യേശു കർത്താവ് നമ്മളോട് സംസാരിച്ചത്. उसमें एक शब्द था यफदा. അതിലൊരു ശബ്ദമായിരുന്നു इस യഫദ. काम में हम ज्यादा करके सुनने वाला यफदा നമ്മൾ കൂടുതൽ കേൾക്കുന്ന ശബ്ദം एक യഫദ. अरामिक शब्द. ഒരു അരാമിക് ശബ്ദം. खुल जाओ, തുറന്നു വരിക, खुल जाओ. തുറന്നു വരിക. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. खुलने का ताकत यीशु का शब्दों में है.
തുറന്നു വരുവാനുള്ള ശക്തി പറയുമ്പോൾ അത് നമ്മുടെ യേശു കർത്താവിന്റെ ശബ്ദത്തിനാണ്. हालेलुया ഹല്ലേലൂയ. हालेलुया भी हम सभी लोग बोलने वाला शब्द है. ഹല്ലേലൂയ നമ്മൾ എല്ലാവരും പറയുന്ന हम ശബ്ദമാണ്. मलयालम में भी हालेलुया बोलेगा, മലയാളത്തിൽ ഹല്ലേലൂയാണ്, बंगाली में भी बोलेगा, ബംഗാൾ ഭാഷയിൽ ഹല്ലേലൂയ, मराठी में भी बोलेगा, മറാഠി ഭാഷയിൽ तमिल ഹല്ലേലൂയ, में बोलेगा, തമിഴിൽ പറയും, अरामिक भाषा में भी अरामिक हालेलुया. भाषा में इसलिए हालेलुया सब बोलेगा. लोग मिलके कच्चा हालेलुया നമുക്ക് എല്ലാവർക്കും हालेलुया ഹല്ലേലൂയ. हालेलुया. पूरे इस पहाड़ को हिला के इस आवाज से गूंजना चाहिए. वैसे एक हालेलुया 1 2 3 हालेलुया हालेलुया. ഹല്ലേലൂയ. स्वर्ग में भी बोलने वाला भाषा. സ്വർഗ്ഗത്തിലും പറയുന്ന ഭാഷ तो बर्तिमाई ബർത്തിമായി. बर्तिमाई करके शब्द का मतलब क्या है? ബർത്തിമായി എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥം बर എന്താണ്? का मतलब ബർത്തി എന്ന വാക്കിന്റെ बेटा. तिमाई का मतलब തീമായി. തീമായി according to the Strong's Bible dictionary, Strong Bible dictionary के हिसाब से സ്ട്രോങ് ബൈബിൾ ഡിക്ഷണറി പ്രകാരം तिमाई പറയുന്നു, का मतलब തീമായിയുടെ അർത്ഥം defiled, ഡിഫൈൻഡ്, अशुद्ध व्यक्ति. അശുദ്ധനായ ഒരു വ്യക്തി എന്നാണ്. अशुद्ध व्यक्ति का बेटा बर्तिमाई. അശുദ്ധനായ ഒരു വ്യക്തിയുടെ आप മകനാണ് जरा सोच ബർത്തിമായി. लीजिए, समाज इनके बारे में कहा, समाज इनके बारे में कहा, സമൂഹത്തിൽ പറഞ്ഞു, സമൂഹം ഇവനെ കുറിച്ച് പറഞ്ഞു. സമൂഹം ബർത്തിമായി He പറ്റി is the പറഞ്ഞു, son of a defiled ഇവൻ ഒരു person. അശുദ്ധന്റെ മകനാണ്, That's why he is blind. അതുകൊണ്ടാണ് അവൻ കുരുടനായി പിറന്നത്. लेकिन तिमाई का बेटा के पास यीशु जब चल के आया, എന്നാൽ അശുദ്ധനായ ആ തിമായിയുടെ മകന്റെ അടുക്കലേക്ക് യേശു കടന്നു വന്നു. अशुद्ध व्यक्ति का बेटा तिमाई के पास यीशु आया. അശുദ്ധ വ്യക്തിയുടെ മകനെ തിമായിയുടെ यीशु जहां മകന്റെ भी അടുത്തേക്ക് जाते बहुत बड़ा भीड़ इकट्ठा होते था. യേശുവിന്റെ പുറകെ ഒത്തിരി കൂട്ടമുണ്ടായിരുന്നു. इस बर्तिमाई ने पूछा क्या हो रहा है इधर? ബർത്തിമാ അവരോടെല്ലാം ചോദിച്ചു, उनको എന്താണ് ഇവിടെ उनको कुछ സൗണ്ട്? देख नहीं सकते, ഒന്നും കാണാൻ but he കഴിയുന്നില്ല. is hearing something. എന്നാൽ ചില ശബ്ദങ്ങൾ ബർത്തിമായി बहुत കേട്ടുകൊണ്ടേയിരുന്നു. लोग आ रहे, വളരെ बहुत പുരുഷാരം बातें പോകുന്ന हो रही. ശബ്ദം. He called someone and asked, what is happening here? അവൻ ചോദിച്ചു, എന്തുകൊണ്ടാണ് ഇത്രയും ശബ്ദം ഇവിടെ And someone കേൾക്കുന്നത്? from the crowd said, ആ ക്രൗഡിൽ നിന്ന് ഒരാൾ പറഞ്ഞു, Jesus is here. യേശു ഇവിടെ यीशु വന്നിട്ടുണ്ട്. इधर आ चुका है. യേശു ഇവിടെ All വന്നിട്ടുണ്ട്. of a sudden, പെട്ടെന്ന് തന്നെ उन्होंने चिल्लाना शुरू किया. ബർത്തിമായി ഉറക്കെ क्या बोल के നിലവിളിക്കാൻ चिल्लाया? തുടങ്ങി. എങ്ങനെയാണ് Hey, son of David, ഏ ദാവീദ് പുത്ര, son of David, ദാവീദ് പുത്ര, son of David, ദാവീദ് मुझे पुत्र, चंगाई दे दो. എനിക്ക് എന്നെ സൗഖ്യമാക്കണം. Son of the defiled person ആ അശുദ്ധനായ വ്യക്തിയുടെ മകൻ is crying out. അവൻ He is നിലവിളിക്കുകയാണ്. saying, Lord, have mercy upon me. അവൻ പറയുകയാണ്, കർത്താവേ എന്നോട് Oh മനസ്സ് Jesus, son of David, have mercy upon me. ദാവീദിന്റെ പുത്ര എന്നോട് മനസ്സലിയണമേ എന്ന് ഈ അശുദ്ധന്റെ പുത്രൻ വിളിച്ചു പറയുകയാണ്. अशुद्ध व्यक्ति का बेटा दाऊद का बेटा को कह रहे, അശുദ്ധ വ്യക്തിയുടെ മകൻ ദാവീദിന്റെ മകനോട് പറയുകയാണ്, शुद्ध होना चाहिए, എനിക്ക് मुझे ശുദ്ധനാകണം, चंगाई होना എനിക്ക് चाहिए. സൗഖ്യം വേണം. वो चिल्ला रहे. അവൻ ഉറക്കെ तुरंत നിലവിളിക്കുകയാണ്. यीशु ने चंगाई दिया नहीं, അപ്പോൾ യേശു സൗഖ്യം കൊടുത്തില്ല. तुरंत चंगाई दिया नहीं. പെട്ടെന്ന് സൗഖ്യം यीशु കൊടുത്തില്ല. इंतजार किया. യേശു क्यों കാത്തിരുന്നു. इंतजार किया? എന്തിനു വേണ്ടി ऐसा नहीं കാത്തിരുന്നു? यीशु ने उसका पुकार सुना नहीं. യേശു അത് കേട്ടില്ല എന്നല്ല അതിന്റെ അർത്ഥം. यीशु वेट किया. യേശു क्यों കാത്തിരുന്നു. वेट किया? എന്തിനു വേണ്ടി यीशु को കാത്തിരുന്നു? जानना चाहिए യേശുവിനെ तुम അറിയണമായിരുന്നു कितना भूखा है, അവൻ എത്രമാത്രം तुम कितना വിശപ്പുണ്ടായിരുന്നു, प्यासा है. അവൻ എത്രമാത്രം क्या 2 ദാഹമുണ്ടായിരുന്നു. बार मांग के तुम बंद करेगा? तुम 2 बार मांग के बंद करेगा? നീ 2 പ്രാവശ്യം ചോദിച്ച് जब നീ बिना നിർത്തി तक के കഴിഞ്ഞാൽ तुम चिल्लाएगा, നീ ഉറക്കെ നിലവിളിച്ച് जब കഴിയുമ്പോൾ, लाव लगा के तुम प्रार्थना करेगा, നീ വളരെ താല്പര്യത്തോടെ നീ क्या പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ होने वाला है मालूम है? എന്ത് സംഭവിക്കും? यीशु आपके लिए कुछ कामों करने वाला है. യേശു നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ചില കാര്യങ്ങൾ All of a ചെയ്യാൻ sudden പെട്ടെന്ന് തന്നെ उसका आंखों खुल गया. ആ ബർത്തിമായുടെ കണ്ണുകൾ उसका आंखों खुल गया. അവന്റെ കുരുട്ട് കണ്ണുകൾ തുറന്നു. यहोवा खुल जाओ. യഹോവ തുറന്നു വരിക. अब तक उन्होंने कुछ चीजों को नहीं देखा, അവൻ ഇതുവരെ ഒന്നും കണ്ടിട്ടില്ല. वो बातों को देखना शुरू ആ किया. കാര്യങ്ങളെല്ലാം അവൻ കാണുവാൻ തുടങ്ങി. आज रात को मैं कहना चाहता ഇന്ന് हूँ, രാത്രി ഞാൻ പറയാൻ इस ആഗ്രഹിക്കുന്നു, कैंप खत्म होने से ഈ पहले ക്യാമ്പ് अगर തീരുന്നതിന് आप മുന്നേ भी रो के प्रार्थना करेगा तो, നമ്മൾ നിലവിളിച്ച് Lord, പ്രാർത്ഥിച്ചാൽ, I am the son of a defiled person. കർത്താവേ ഞാനൊരു തള്ളപ്പെട്ട വ്യക്തിയുടെ മകനാണ്, Oh, I am the part of a defiled generation. ഒരു ഡിഫൈൻ ജനറേഷന്റെ പാർട്ടാണ് ഞാൻ, एक अशुद्ध पीढ़ी का भाग है मैं. ഒരു അശുദ്ധ തലമുറയുടെ ഭാഗമാണ് ഞാൻ. प्रभु मेरे ऊपर तरस खाओ. കർത്താവേ എന്നോട് Have മനസ്സലിയണമേ, mercy upon me. കർത്താവേ എന്നോട് अब മനസ്സലിയണമേ. चिल्लाते रहो, നിങ്ങൾ ഉറക്കം अब നിലവിളിക്കുക, प्रार्थना करते रहो. നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കുക. यीशु दाऊद का संतान,
यीशु दाऊद का संतान, യേശു ദാവീദിന്റെ कुछ പുത്രനാണ്. लोगों का आंतरिक आंखों को खोलने वाला ചില है. വ്യക്തികളുടെ കുരുട്ട് കണ്ണുകളെ ആത്മീയ काफी കണ്ണുകൾ साल से തുറക്കാൻ बंद हो പോകുകയാണ്. गया आपका हृदय का दृष्टि खोलने वाला है. വർഷങ്ങളായിട്ട് അടഞ്ഞു കിടന്ന നിങ്ങളുടെ ഹൃദയ ദൃഷ്ടി कितना लोग തുറക്കാൻ विश्वास പോകുകയാണ്. करेगा? എത്ര പേര് इस പ്രാർത്ഥിക്കും? शुरुआत का सेक्शन से लेकर ഈ തുടക്ക സെക്ഷൻ മുതൽ संडे आराधना तक സൺഡേ ആരാധന വരെ यीशु कुछ लोगों का आंखों को, कानों को, जुबान को, हृदय को, श्रोताओं को खोलने वाला दिनों बनने वाला है. യേശു ചില വ്യക്തികളുടെ കണ്ണുകളെ, കാതുകളെ, നാവിനെ, ഹൃദയത്തെ, സ്വഭാവത്തെ തൊടാൻ പോകുന്ന തുറക്കാൻ പോകുന്ന From this ദിവസമാണ്. session, from this session, ഈ സെക്ഷൻ മുതൽ can you cry out? നിങ്ങൾ ഉറക്കം നിലവിളിക്കുക, प्रभु खोलने दीजिए, കർത്താവേ തുറക്കണമേ, मेरा जीवन में कुछ द्वारों खोलने दीजिए, കർത്താവേ എന്റെ ജീവിതത്തിൽ ചില വാതിലുകളെ मेरा दृष्टि തുറക്കണമേ, को खोलने दीजिए, എന്റെ ബുദ്ധിയെ തുറക്കണമേ, मेरे कानों को खोलने എന്റെ दीजिए, കാതുകളെ തുറക്കണമേ, मेरा शब्द को खोलने എന്റെ दीजिए, ശബ്ദത്തെ തുറക്കണമേ, मेरा बंद रास्तों को खोलने എന്റെ दीजिए, അടഞ്ഞ വാതിലുകളെ मेरा തുറക്കണമേ, भविष्य को खोलने എന്റെ दीजिए. ഭാവിയെ തുറക്കണമേ. प्रार्थना करना शुरू करो. നിങ്ങൾ ഇന്നു മുതൽ मैं പ്രാർത്ഥിക്കാൻ जानता തുടങ്ങുക. नहीं हूँ, ഞാൻ അറിയുന്നില്ല कोई एक सेक्शन में प्रभु आपको छुएगा. ഏത് സെക്ഷനിലാണ് കർത്താവ് നിങ്ങളെ തൊടുന്നത് ഞാൻ അറിയുന്നില്ല. I pray, എന്നാ ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നു, मैं प्रार्थना कर रहा हूँ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. इस वक्त से लेकर ഈ സമയം മുതൽ लास्ट सेक्शन तक ലാസ്റ്റ് സെക്ഷൻ प्रभु വരെ का प्रत्येक उपस्थिति होने के लिए, ദൈവത്തിന്റെ പ്രത്യേക സാന്നിധ്യം നമ്മുടെ इस നടുവിലുണ്ട്. पूरा इलाका में प्रभु का ग्लोरी उतराने के लिए, കർത്താവിന്റെ വലിയ മഹത്വം ഇവിടെ ഇറങ്ങി വരട്ടെ. इधर प्रभु का बहुत बड़ा महिमा उतराने के लिए. കർത്താവിന്റെ വലിയ മഹത്വം ഇവിടെ ഇറങ്ങി വരട്ടെ. शखामाना, राम शखामाना, Hallelujah. हालेलुया. Glory, हम इधर से hallelujah. बहुत चार्ज होके वापस जाने के लिए, हम इधर से बहुत चार्ज होके ചാർജ് ഒക്കെ वापस जाने के लिए ഇവിടെ നല്ല ചാർജ് मैं ആയിട്ട് മടങ്ങി प्रार्थना പോകുവാൻ कर ഞാൻ रहा हूँ. पिता പ്രാർത്ഥിക്കുന്നു. और पुत्र पवित्र आत्मा का नाम है. പിതാവിന്റെ പുത്രന്റെ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ पुणे നാമത്തിൽ फॉल्स 2024 इस कैंप को प्रभु हम आपका हाथ में सौंप के प्रार्थना कर रहे हैं. പൂനെ വാട്ടർഫോൾസിലെ ക്യാമ്പിനെ കർത്താവിന്റെ കരങ്ങളിൽ इस സമർപ്പിച്ച് सेशन से പ്രാർത്ഥിക്കുന്നു. लेकर आखिरी सेक्शन तक आपका दासों का उपयोग करने वाले इसके लिए ഈ धन्यवाद. സെക്ഷൻ മുതൽ അവസാന സെക്ഷൻ വരെ കർത്താവിന്റെ ദാസന്മാരെ ഉപയോഗിക്കാൻ പോകുന്നതിന് सारे നന്ദി. आदर सारे महिमा हम आपको देते എല്ലാ हैं. മഹത്വവും മാനവും കർത്താവിന് We give you നൽകുന്നു. glory and honor. എല്ലാ മഹത്വവും മാനവും Jesus mighty and holy name we ask. Amen. യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ തന്നെ ആമേൻ. Amen. Amen. प्रभु को धन्यवाद दे दीजिए. ദൈവത്തിന് നന്ദി കരേറ്റാം. और एक आशिषित सेक्शन आगे हम रखा है. വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട സെക്ഷനാണ് ഇനി മുന്നോട്ടുള്ളത്. हम शुरुआत का दिन के लिए जो प्लानिंग किया वो प्लानिंग सब बिगड़ गया. നമ്മൾ തുടക്കത്തിൽ പല പ്ലാനും ചെയ്തു. തുടക്കത്തിൽ സെക്ഷനെ പറ്റി एक्टिविटी रखने का प्लानिंग था लेकिन हम लेट आया वो कर नहीं पाए. ആക്ടിവിറ്റി ഒക്കെ വെക്കാൻ നമ്മൾ ആഗ്രഹിച്ചു, പക്ഷെ ലേറ്റ് रात ആയതുകൊണ്ട് को പറ്റിയില്ല. कैंप फायर रखने का प्लानिंग था, कैंप फायर रखने का प्लानिंग ക്യാമ്പ് ഫയർ വെക്കാനുള്ള പ്ലാൻ ഉണ്ടായിരുന്നു, वो भी बिगड़ गया. അതും നടന്നില്ല. इधर जो मैंने बात किया तो बोला अभी तो लकड़ा इधर अरेंज करने के लिए दिक्कत होते, कल रात को हम कैंप फायर रखेगा. ഇവര് പറഞ്ഞു ഇന്ന് വിറകഷ്ണങ്ങളൊക്കെ तो കൂട്ടിയൊക്കെ कल का പ്രയാസമാണ്, प्रोग्राम നാളെ വെക്കാം. आज रखा. कल का प्रोग्राम ये पवित्र आत्मा का काम है. ഇത് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ പ്രവൃത്തിയാണ്. कल का प्रोग्राम क्या था मालूम है? നാളത്തെ പ്രോഗ്രാം എന്തായിരുന്നു? रात को 10 बजे के बाद में टैरिंग मीटिंग था. രാത്രി 10 മണിക്ക് ശേഷം ക്യാരിങ് മീറ്റിംഗ് So, ആയിരുന്നു. कल का टैरिंग मीटिंग प्रभु ने एक दिन पहले ही हमें दिया है. നാളത്തെ ക്യാരിങ് മീറ്റിംഗ് നമ്മൾ ഒരു इसका ദിവസം മുന്നേ मतलब കർത്താവ് शुरुआत का सेशन में ही दिन में ही प्रभु ने उनका काम करना चाहिए. അതിന്റെ അർത്ഥം തുടക്കത്തിലെ സെക്ഷൻ മുതൽ പ്രഭു കർത്താവ് ധന്യവാദം കർത്താവിനെ കുറിച്ച് ദീജിയേ. ആഗ്രഹിക്കുന്നു. കർത്താവിന് നന്ദി Hallelujah. കരേറ്റ. ഹല്ലേലൂയ. So we have a blessed session. നമുക്ക് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട സെഷൻസ് ഉണ്ട്. 7:30 to 9 o'clock we will be having next session. 7:30 to 9 o'clock. 7:30 മുതൽ 9 o'clock വരെ നമുക്ക് അടുത്ത സെഷൻ ഉണ്ട്. So yeah, before starting the next session, അടുത്ത സെഷൻ തുടങ്ങുന്നതിന് മുന്നേ I want to hand over the mic to our youth team because they want to greet our guest pastors. So I want to hand over mic to നമ്മുടെ our യൂത്ത് ടീമിനെ youth. മുന്നോട്ട് വിളിക്കുന്നു. അവർ നമ്മുടെ ഗസ്റ്റ് പാസ്റ്റർ ഇൻവൈറ്റ് ചെയ്യാനൊക്കെ ആഗ്രഹിക്കുന്നു. Praise the Lord. Hallelujah. Translate के लिए एंजल सिस्टर. सो हमारे बीच में जो हमारे गेस्ट पास्टर्स आए हैं, मैं सबसे पहले उनका स्वागत करना चाहती हूँ. നമ്മുടെ മധ്യത്തിൽ കടന്നു വന്ന ഗസ്റ്റ് പാസ്റ്റർ നിങ്ങൾ സ്വാഗതം ചെയ്തുകൊള്ളുന്നു. अज्जू पास्टर जो है वो 3 महासागर और 5 लेओवर और 33 घंटों का फ्लाइट करके हमारे बीच आए हैं. क्या आप सोच सकते हैं? और हमको मीरा रोड से आने में तकलीफ हो रही थी.
നമ്മൾ മീരാ റോഡിൽ നിന്ന് വന്ന് ക്ഷീണിച്ചു പോയി. क्या आप ये देख पा रहे हैं कि हमारे जो वायदे हैं वो हमारे आंखों के सामने पूरे हो रहे हैं? നമ്മുടെ ഓരോ ആഗ്രഹങ്ങൾ നമ്മുടെ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ തന്നെ അത് നിവർത്തിച്ചു കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. मैं नहीं जानती कि आप में से कितने लोगों को ये बात स्मरण है, എനിക്കറിയത്തില്ല നിങ്ങൾ എത്ര പേർക്ക് ഇത് ഓർമ്മയുണ്ട്. पर हमें ऐसे वायदे मिले थे कि देश देशों से लोग आएंगे हमारी कलीसिया में आराधना में जुड़ने के लिए. നാം ഇങ്ങനെ വിശ്വസിച്ചിരുന്നു നമ്മുടെ സഭയുടെ രാജ്യങ്ങളിൽ നിന്ന് ആൾക്കാർ വന്ന് ഇവിടെ ആരാധിക്കും. और ये कितना अद्भुत बात है कि हमारे आंखों के सामने हम उसे पूरा होते हुए देख रहे हैं. ഇത് നമ്മുടെ അതിശയമാണ്. നമ്മുടെ കണ്ണിന്റെ മുൻപിൽ തന്നെ നമ്മുടെ ഓരോ ദർശനങ്ങളും അത് നിവർത്തീകരിക്കുന്നത് നാം കാണുകയാണ്. Pastor, we are so glad that you are here with us this evening and for the further session. ഞങ്ങൾ വളരെ ഹാപ്പിയാണ് ഇവിടെ കടന്നു വന്നതിനായി. और एक खास दिन भी है आज पासवान के जीवन में. ഇന്നത്തെ ദിവസം പാസ്റ്ററുടെ ജീവിതത്തിലെ ഒരു സ്പെഷ്യൽ ഡേ ആണ്. आज उनका एनिवर्सरी भी है. ഇന്ന് അവരുടെ ആനിവേഴ്സറി ആണ്. तो 3 महासागर पार करके वो यहाँ हमारे साथ आए एनिवर्सरी मनाने. 3 മഹാസാഗരങ്ങൾ ക്രോസ് ചെയ്ത് ഇവിടെ കടന്നു വന്നിരിക്കുകയാണ് ആനിവേഴ്സറിയുടെ ദിവസത്തിൽ. ये हमारा सौभाग्य है. ഇത് നമ്മുടെ ഭാഗ്യമായിട്ട് ഞങ്ങൾ കണക്കെടുക്കുകയാണ്. तो परमेश्वर का प्रेम और आशीष आपके विवाहित जीवन का एक नींव बने रहे, ये हम प्रार्थना करते हैं. ദൈവത്തിന്റെ കൃപയും അനുഗ്രഹവും നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ എന്നേക്കും ഉണ്ടായിരിക്കട്ടെ ഞങ്ങൾ ആഗ്രഹിക്കുകയും ആശംസിക്കുകയും ചെയ്യുകയാണ്. जैसे अब शादी के एक और साल में आप प्रवेश कर रहे हैं, जैसे अब शादी के एक और साल में प्रवेश कर रहे हैं, നാം വിവാഹത്തിന്റെ അടുത്ത ഒരു വർഷത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ പോകുകയാണ്. हम आपकी सेवकाई के लिए जो आपने डेडिकेशन दिखाया है നിങ്ങളുടെ ശുശ്രൂഷ നിങ്ങളായിരിക്കുന്ന ആ മണ്ഡലങ്ങളിൽ और जो अनेक जीवनों को आपने छुआ है, അനേക ജീവിതങ്ങൾ നിങ്ങളെ സ്പർശിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. उसके लिए हम प्रभु को हम धन्यवाद देते हैं. അതിനെ ഓർത്ത് ദൈവത്തെ ഞങ്ങൾ സ്തുതിക്കുന്നു. हम ये प्रार्थना करते हैं ഞങ്ങൾ ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. कि परमेश्वर आपके जीवन को, आपके शादी को, കർത്താവ് നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഇനിയും ധാരാളമായി അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. और एक वचन से हम पढ़कर, एक वचन से मैं पढ़ना चाहूंगी. ഒരു വചനം നിന്ന് ഞാൻ വായിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. फिलिपियों की किताब 1:11. ഫിലിപ്പിയൻസ് 1:11. May your love for each other be strengthened by God's power, and may you always be filled with the fruit of righteousness that comes through Jesus Christ. ഫിലിപ്പിയൻസ് 1:11 ഇപ്രകാരമാണ്: ദൈവത്തിൻ്റെ മഹത്വത്തിനും പുകഴ്ചയ്ക്കുമായിട്ട് യേശുക്രിസ്തുവിനാൽ നീതിഫലം നിറഞ്ഞവരുമായി തീരണം എന്നു ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. तो ये हमारा सौभाग्य, हम समझते हैं कि परमेश्वर के दास हमारे साथ है और उनका सालगिरह वो हमारे साथ मनाने के लिए जा रहे हैं, तो मैं उनको आगे आमंत्रण करना चाहूँगी. ഇത് ഞങ്ങൾക്ക് വളരെ ഭാഗ്യമേറിയ ഒരു അവസരമാണ്. പാസ്റ്ററും കുടുംബം നമ്മുടെ മധ്യത്തിലുണ്ട്. ഞങ്ങൾ കുടുംബമായി അവരെ മുൻപോട്ട് ക്ഷണിച്ചുകൊള്ളുന്നു. पास्टर एंड वाइफ फिनी पास्टर और सैंडी आंटी भी उनको ज्वाइन करें. मोसेस पास्टर प्लीज. Yeah, come. Pastor, come. Thomas Pastor വന്നാട്ട് സ്റ്റേജിലോട്ട്. Pastor family. अच्छा दिन है. मैंने सोचा थॉमस पास्टर इज हियर, सो ही इज अ सीनियर पास्टर, सो ही विल प्रे फॉर अजू पास्टर एंड फैमिली. अजू पास्टर फैमिली के लिए थॉमस पास्टर प्रार्थना करें. Hallelujah. Praise the Lord. 2 मिनट ले. ये जो कैंप में आने के लिए मेरा बेटा ने मुझे बहुत कुछ फोर्स किया. ഈ ക്യാമ്പിന് വരുവാൻ എൻ്റെ മകൻ എന്നെ ഒത്തിരി ഫോഴ്സ് ചെയ്തു. सच्चाई में मेरा तबीयत ठीक नहीं था, इसलिए मैंने इसको बोला मैं नहीं आ सकता, आप लोग जाओ करके. സത്യത്തിൽ എനിക്ക് സുഖമില്ലായിരുന്നു, അതുകൊണ്ട് ഞാൻ പറഞ്ഞു എനിക്ക് വരാൻ പറ്റത്തില്ല. थोड़ा दिन के बाद उनका बेटी आके मेरे को बोला, अबुच्चा आप आना चाहिए, नहीं तो हम लोग को अच्छा नहीं लगता, आप आ जाओ ना. കുറച്ച് ദിവസം കഴിഞ്ഞ് എൻ്റെ മകൾ വന്ന് എന്നോട് പറഞ്ഞു കടന്നു വരണം, അല്ലെങ്കിൽ എനിക്ക് ഇഷ്ടപ്പെടത്തില്ല, വിഷമമാവും, പ്ലീസ് വരണം എന്ന് പറഞ്ഞു. बच्चा का खुशी के लिए मैंने आ कर दिया. കുഞ്ഞിൻ്റെ ആഗ്രഹത്തിന് വേണ്ടി ഞാൻ ഹാ എന്ന് സമ്മതിച്ചു.
थोड़ा दिन के बाद में भी मुझे ऐसा लगा जाना ही क्या, क्योंकि तबीयत ठीक नहीं है तो नहीं जाएगा, ऐसा हाफ माइंड था। കുറച്ച് ദിവസം കഴിഞ്ഞ് വീണ്ടും ചിന്തിച്ചു എനിക്ക് പോകണമോ വേണ്ടായോ, കാരണം എനിക്ക് ശാരീരികമായി സുഖമില്ലായിരുന്നു. बाद में बेटा ने बोला देखो मैं पैसा देने वाला है, बाद में नाम नहीं बोलने का है करके। കുറച്ച് കഴിഞ്ഞപ്പോൾ മകൻ പറഞ്ഞു ഞാൻ പേര് കൊടുക്കാൻ പോവുകയാണ്, പിന്നെ ഇല്ല എന്ന് പറയരുത്. ये जो फिन्नी पास्टर को मैं बहुत पहले से जानता है, ഫിന്നി പാസ്റ്റർ ഞാൻ വളരെ നാളുകളായി അറിയും. उसका वजन मेरे को बहुत पसंद है। ഫിന്നി പാസ്റ്റർ വചനം എനിക്ക് ഭയങ്കര ഇഷ്ടമാണ്. इसलिए पसंद है कि जीवन का वचन सच्चाई में बताने वाला है। കാരണം ജീവന്റെ വചനം സത്യമായി പ്രസ്താവിക്കുന്നത് കൊണ്ട്. बहुत लोग ड्रामा करते हैं, वो मुझे पसंद नहीं है। അനേകർ ഡ്രാമ കാണിക്കാറുണ്ട്, അതെനിക്ക് ഇഷ്ടമല്ല. अपन स्तुति और हालेलुया बोलेगा तो दिल का अंदर से होना चाहिए। നമ്മൾ സ്തുതിയും ഹാലേലിയും നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ഉള്ളിൽ നിന്ന് പറയണം. स्टेज में कैसा भी करके नाटक कर सकते हैं, സ്റ്റേജിൽ നമുക്ക് എന്തും കാണിക്കാൻ പറ്റും. दिल से नहीं होगा तो ऊपर वाला एक्सेप्ट नहीं करता। പക്ഷെ അത് ഹൃദയത്തിൽ നിന്ന് അല്ല എങ്കിൽ മുകളിലുള്ളവൻ നമ്മെ അത് അക്സെപ്റ്റ് ചെയ്യത്തില്ല. अच्छा माइक सेट है तो अच्छा हवा से अपन बोल सकते हैं, നല്ല മൈക്കായിരുന്നു, നല്ല കാറ്റായിരുന്നു എന്നൊക്കെ നമുക്ക് പറയാം. कि दिल का जो मर्मरिंग गॉड कैन हियर इट। दिल का जो मर्मरिंग, ഹൃദയത്തിന്റെ ധड़कन प्रभु यीशु ऐसा आगे चलता था, बहुत आदमी लोग उसका साथ में था। യേശുവിടെ പിന്നാലെ കുറെ പേർ നടന്നുപോയി. बीच में एक औरत आया, 12 साल से उसको ब्लीडिंग था। ഒരു സ്ത്രീ വന്നു, 12 വർഷമായി ബ്ലീഡിംഗ് ഉള്ള ഒരു സ്ത്രീ. उसने प्रभु का पीछे आके उसका कपड़ा को टच किया। ആ സ്ത്രീ പിന്നാലെ വന്ന് യേശുവിനെ തൊട്ടു. उधर कोई आवाज नहीं था, അവിടെ ഒരു കാറ്റോ ഒന്നുമില്ലായിരുന്നു, कोई स्टेज नहीं था, അവിടെ സ്റ്റേജ് ഇല്ലായിരുന്നു. उधर सब साइलेंट था। वो सिर्फ आके प्रभु का जो कपड़ा को टच किया, उसी टाइम में प्रभु से शक्ति व्यापार हो गया। അവിടെ അവൾ കടന്നു വന്ന് യേശുവിന്റെ വസ്ത്രം തൊട്ടപ്പോൾ തന്നെ അവിടുന്ന് ശക്തി വ്യാപരിക്കുവാൻ തുടങ്ങി. बाहर से कुछ भी दिखा सकते अपन, लेकिन दिल से जो है वो ही प्रभु एक्सेप्ट करता। അമ്മേ നമുക്ക് പുറമെ എന്തും കാണിക്കാൻ പറ്റും, പക്ഷെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ഉള്ളിൽ കർത്താവ് അറിയുന്നുണ്ട്. इधर आया हुआ सबका दिल में ऐसा ही होगा, पूरा आत्मा से भर कर वापस जाना है। ഇവിടെ കടന്നു വന്ന എല്ലാവരുടെയും ആഗ്രഹം ഇതായിരിക്കും, ആത്മാവിൽ നിറഞ്ഞവരായി മടങ്ങി പോകുക. अगर अपना दिल में ऐसा ही आशा है, उनके लिए तिकता है अपना मन, तो जरूर अपन प्रभु का जो शक्ति मिलके ही वापस जाएगा। നമ്മുടെ ഉള്ളിൽ അങ്ങനെ ആഗ്രഹമാണ് ഉള്ളത് എങ്കിൽ നാം അത്യാവശ്യമായ ആ ശക്തി പ്രാപിച്ച് തന്നെ ഇവിടുന്ന് മടങ്ങും. मुझे इधर आने का यदि इसलिए मन हो गया, मैं सुना 3 दिन इधर प्रभु का वचन बांटने वाले करके। എനിക്കിവിടെ വരുവാൻ എനിക്ക് ആഗ്രഹം തോന്നിയത് കാരണം ഞാൻ അറിഞ്ഞു ഇവിടെ 3 ദിവസം വചന ശുശ്രൂഷയുണ്ട് എന്ന്. वाटरफॉल्स देखने में इतना मेरे को मन नहीं है, വാട്ടർഫോൾസ് കാണാൻ എനിക്ക് അത്ര വലിയ ആഗ്രഹമില്ല. और ये दुनिया का जो भी चमत्कार है वो देखने के लिए मुझे ज्यादा मन नहीं है। ഈ ലോകത്തിന്റെ വലിയ വണ്ടേഴ്സ് ഒന്നും കാണുവാൻ എനിക്ക് അത്ര വലിയ ആഗ്രഹമൊന്നുമില്ല. लेकिन प्रभु का वचन सुनने के लिए मुझे बहुत कुछ आशा है। പക്ഷെ ദൈവവചനം കേൾക്കുവാൻ എനിക്ക് വളരെ ആഗ്രഹമുണ്ട്. इसके लिए हम लोग फैमिली के साथ आ गए। അതുകൊണ്ട് ഞങ്ങൾ കുടുംബമായി ഇവിടെ കടന്നു വന്നു. प्रभु इस कलेशिया को अच्छी तरह से आगे बढ़ाने के लिए पूरा तरह से मदद करेगा, കർത്താവ് ഈ സഭയെ വളർത്തുവാൻ കർത്താവ് സഹായിക്കും. क्योंकि अपना दिल का आशा है पूरा करने वाला प्रभु है। കാരണം നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ ആഗ്രഹങ്ങളെ നിവർത്തിക്കുന്ന കർത്താവ്. हालेलुया। अभी अपन प्रार्थना करेगा। നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. हालेलुया हालेलुया। स्नेह संपन्नाയ ദൈവമേ, നല്ല കർത്താവേ, हमारे स्वर्गीय पिता, ഈ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടതായ സമയത്തിനായി അങ്ങേ സ്തുതിക്കുന്നു। इस आशीषित दिन के लिए हम धन्यवाद देते हैं. ഇന്നത്തെ ദിവസം പല നിലവാരത്തിൽ ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ സന്തോഷമാണ് കർത്താവേ। आज के दिन हमारे जीवन का आनंद का दिन है पिता. വർഷത്തിന്റെ അവസാനത്തിലേക്ക് കടന്നു വന്നിരിക്കുന്നു। इस साल के अंतिम समयों पर हम आप पहुंचे हैं. കഴിഞ്ഞ ദിവസം ക്രിസ്മസ് കൊണ്ടാടി അനേകർ ഈ ലോകത്തിൽ। पिछले दिनों में क्रिसमस मना रहे थे अनेक लोग, ഇന്ന് ഈ ക്യാമ്പിനോട് ബന്ധപ്പെട്ട് लेकिन आज इस दिन इस कैंप से संबंधित പ്രിയ അജു പാഷന്റെ ആനിവേഴ്സറി കൊണ്ടാടുവാൻ ദൈവം കൃപ ചെയ്തത് ഓർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു। प्रिय अज्जू पास्टर परिवार के एनिवर्सरी को मनाने के लिए परमेश्वर आपने सहायता किया, इसे धन्यवाद देते हैं. കഴിഞ്ഞ കാലങ്ങളിൽ അത്ഭുതകരമായി നടത്തിയ കർത്താവേ, पिछले दिनों में अद्भुत तौर से चलाया हुआ परमेश्वर, അങ്ങയുടെ ദിവ്യമായ കരം आपका दैविक हाथ
ഈ പ്രിയ ഭവനത്തിന്മേൽ പ്രിയദാസന്മേൽ പകരണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. इस प्रिय भवन पर इनके दास के परिवार पर होने पाए. ദൈവം ആയുസ്സും ആരോഗ്യം കൊടുത്ത് ദൈവം ഏൽപ്പിച്ച ശുശ്രൂഷ ചെയ്യുവാൻ ബലപ്പെടുത്തണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. परमेश्वर दीर्घायु देकर उनके सेवकाई को भी बढ़ोतरी देते जाना. കാനഡയുടെ ഭാഗത്ത് ദൈവം അവിടെ നാക്കിയെങ്കിൽ കർത്താവേ അവിടെ എടുത്ത് ഉപയോഗിക്കണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. सारी बातों को आपके हाथों पे समर्पण करते हैं. ഇവിടെ ആയിരിക്കുന്ന എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവർക്കായും ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. यहाँ पर आए हुए हर एक के लिए हम धन्यवाद देते हैं. പ്രാർത്ഥന കേട്ടിരിക്കാൻ സ്തോത്രം. प्रार्थना सुनने के लिए धन्यवाद. യേശു ക്രിസ്തുവിന്റെ അതിപരിശുദ്ധ നാമത്തിൽ തന്നെ. यीशु मसीह के पवित्र नाम से. ആമേൻ. आमेन आमेन. Praise the Lord. Thank you, Pastor Finney, Sandy sister and family, each one here, all servants of God. Thank you very much for this, making this wonderful time for us. പാസ്റ്റർ ഫിന്നി ഫാമിലി പിന്നെ കടന്നു വന്ന എല്ലാവർക്കും ഓർത്ത് നന്ദി പറയുകയാണ് ഇങ്ങനെ ഒരു സമയം ഇവിടെ അറേഞ്ച് ചെയ്തു തന്നതിനായിട്ട്. ഞങ്ങൾ ഫാമിലിയായി കർത്താവിനോട് ഒത്തിരി നന്ദിയുള്ളവരാണ്. ഞങ്ങൾ ഫാമിലിയായി हम परिवार तौर से आपके लिए बहुत धन्यवाद देते हैं. प्रभु जी ने हमको जोड़कर 20 साल हो गया. കർത്താവ് ഞങ്ങളെ ഒന്നിപ്പിച്ചിട്ട് 20 വർഷമായി. ഞങ്ങളുടെ കല്യാണം സുനാമിയുടെ അന്നായിരുന്നു. हमारा शादी सुनामी के दिन हुआ था. इसलिए मेरा दोस्त लोग हमको सुनामी कपल बोलता है. അതുകൊണ്ട് എൻ്റെ കൂട്ടുകാർ എന്നെ സുനാമി കപ്പൽ എന്ന് വിളിക്കാറുണ്ട്. शादी के दिन हम किसी को सोने नहीं दिया उस गांव में. കല്യാണത്തിന് ആ ദേശത്തിൽ ആരെ ഉറങ്ങാൻ ഞങ്ങൾ വിട്ടില്ല. लेकिन मेरे याद में कभी केक काटा नहीं. 20 साल के बाद अभी काट रहा केक. പക്ഷേ ഞങ്ങളുടെ ഓർമ്മയിൽ ഞങ്ങൾ കേക്ക് കട്ട് ചെയ്തിട്ടില്ല. 20 വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം ഇപ്പോഴാണ് കേക്ക് കട്ട് ചെയ്യുന്നത്. Praise God. Praise The Lord has blessed us with 2 kids. ഞങ്ങൾക്ക് 2 കുഞ്ഞുങ്ങൾ ദൈവം ദാനമായി തന്നിട്ടുണ്ട്. എൻ്റെ മൂത്ത മകനുണ്ട്, അവൻ ഡിഗ്രി ഫസ്റ്റ് ഇയർ പഠിക്കുന്നു. मेरा एक बड़ा बेटा है, वो डिग्री फर्स्ट ईयर में पढ़ रहा है. അത് കഴിഞ്ഞ് 11 ഇയേഴ്സ് പ്രാർത്ഥിച്ചപ്പോഴാണ് ഇയാളെ ദൈവം തന്നപ്പിക്കുന്നത്. उसके बाद हमने प्रार्थना करने के बाद मिला हुआ हमारी बेटी है. കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ ഞങ്ങളെ തന്നെ താഴ്ത്തുന്നു. परमेश्वर की उपस्थिति में हम अपने आप को समर्पण करते हैं. ഇന്ന് ഞങ്ങൾ തീർച്ചയായും വിശ്വസിക്കുന്നു കർത്താവിന്റെ പദ്ധതി പ്രകാരമാണ് ഞങ്ങൾ നിങ്ങളുടെ നടുവിൽ നിൽക്കുന്നത്. हम ऐसा विश्वास करते हैं कि परमेश्वर की इच्छा के अनुसार ही आज हम आपके बीच में हैं. ഈ ഒരു ഫംഗ്ഷൻ ഇവിടെ ഒരുക്കിയതിന് ഒത്തിരി താങ്ക്സ് ദേവദാസിനോടും ടീമിനോടും പറയും. ये ऐसा अरेंज करने के लिए पास्टर और टीम को धन्यवाद देना Thank चाहते you हैं. church, thank you youth wing. God bless you all abundantly. धन्यवाद कलिसिया, धन्यवाद यूथ टीम. All glory to God. सारी and Him महिमा alone. आदर परमेश्वर को. Praise God. Praise Lord. എൻ ദൈവമേ നന്ദി എൻ യേശുപരാ നന്ദി നന്ദി എൻ ദൈവമേ നന്ദി എൻ യേശുപരാ എണ്ണമില്ലാതുള്ള നന്മകൾക്കും അത്ഭുതമാർന്ന നിൻ സ്നേഹത്തിനും എണ്ണമില്ലാതുള്ള നന്മകൾക്കും അത്ഭുതമാർന്ന നിൻ സ്നേഹത്തിനും നന്ദി നന്ദി എൻ ദൈവമേ നന്ദി എൻ യേശുപരാ നന്ദി നന്ദി എൻ ദൈവമേ നന്ദി എൻ യേശുപരാ ധന്യവാദ് 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 ധന്യവാദ്. मैं पूर्ण विश्वास करता हूं कि परमेश्वर का टाइमिंग परफेक्ट है. ये यूं ही नहीं हुआ, थीम यूं ही नहीं मिला. उनका ये 27 दिसंबर यूं ही सेलेक्ट नहीं हुआ, लेकिन प्रभु को कुछ तो करना ही को था. मैं विश्वास करता हूं. मैं जब अब यहाँ पे खड़ा हूँ और मुझे
पास्टर के सालगिरह के लिए बोलना है तो मेरे को देने वाला आज आशीष वचन है, एफाता, खुल जाए। बहुत सारे वायदे हमने किए, वो शायद पूरे नहीं हुए, लेकिन प्रभु का वफादारी हमारे लिए बराबर रहा। आने वाले साल में परमेश्वर के परिवार में परमेश्वर कुछ चीजों को खोलने जा रहा है। आमीन। कुछ बंद दरवाजे खुलने दे यीशु के नाम में। कुछ बंद आशीषें खुलने दे यीशु के नाम में। पारिवारिक जीवन में एक नई उत्तेजना यीशु के नाम में। सेवकाई में एक नया सतर यीशु के नाम में। विश्वास करके अपने हाथों को खड़े करें। पास्टर मैं प्रार्थना कर लूं यीशु के नाम में हमारे पास्टर के लिए, उनकी पत्नी के लिए, उनके बच्चों के लिए, उनके बेटे के लिए, उनकी सेवकाई के लिए यीशु के नाम में हम प्रार्थना करते हैं। प्रभु ये आपकी ओर से हो रहा है, ये हमारी दृष्टि में अद्भुत है। हम आपके दास लोग यीशु के नाम में उन खुले हुए आशीष, जो बंद आशीषों के लिए, जो अभी तक परमेश्वर खुले नहीं, जो अभी तक प्रकाश में नहीं आए, उनके प्रकाश में आने के लिए यीशु के नाम में इस परिवार को आशीषित करते हैं। आपका अनुग्रह, आपका जीवन, आपकी भलाई, आपकी सच्चाई, आपकी करुणा, आपकी कृपा इस परिवार के साथ बनी रहे। प्रार्थना सुने हैं, धन्यवाद। यीशु के नाम में मांगते हैं, सब मिलकर कहें आमीन। बहुत बहुत धन्यवाद पास्टर, बहुत बहुत मुबारक हो आपको। थैंक यू पास्टर्स, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। आज पास्टर एंड फैमिली वी आर सो हैप्पी, बहुत खुश है आज रात को आप लोग अपना बीच में आया, और हमें भी ऐसे एक बहुत बड़ा अच्छा सुनहरी मौका मिला पास्टर जी का एनिवर्सरी हमें साथ में मनाने के लिए। इट इज़ आवर प्रिविलेज, अपना सौभाग्य को धन्यवाद देना चाहता हूँ। आज रात को इसके लिए मैं चाहता हूँ पास्टर फैमिली आज सेवकाई करेगा। अजू पास्टर एंड हिज मिसेस इज गोइंग टू डू द मिनिस्ट्री। ऑफ कोर्स सिस्टर विल शेयर हर टेस्टिमनीज, पास्टर विल शेयर। बहुत अच्छा आशीषित गवाही है पास्टर और फैमिली को। हम आपका गवाही सुनना चाहते हैं आज रात को जरूर, क्योंकि इट्स ए स्पेशल डे इन योर लाइफ, कंप्लीटिंग 20 years in your married life. That's amazing. So we want to hear from you. आगे का समय आज पास्टर और सिस्टर को मैं देना चाहता हूँ। तालियां बजाकर पास्टर और वाइफ को स्वागत कर दीजिए।